पवन सर ग्रुपला अपडेट देऊन टाका एक. हो तेच करतो. ठीक आहे. चला तर आपण सेशनला सुरुवात करूया. माझा आवाज आणि स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? आवाज येतोय सर्वांना? सर येतो. ओके. तर सर्वात अगोदर प्रश्न हा राहील, काल आपण जे सेशन घेतलेले त्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट्स? नाहीये. सर्वांना विचारतोय, सर्वांनी आन्सर कर. चला हे बघा, कन्व्हर्सेशन मध्ये ना सर्वांनी इन्व्हॉल्वमेंट घेत चला, जेणेकरून मला समजत चालेल की कोणाला समजत आहे, कोणाला नाही समजत आहे. संकेत सर, सोमनाथ सर, पवन सर, अनिकेत सर. ठीक आहे सर. येस सर, क्लिअर आहे कालचं सेशन सुरू. ठीक आहे. काल कोणी कोणी नोट शेअर केलेल्या ग्रुपवर? सोमनाथ सरांचे आलेले आहे, त्याच्यानंतर अनिकेत सरांनी पण शेअर केले. मी पण केलं होतं. शुभम सर, बरोबर. मी तेच म्हटलं कोण मिसिंग आहे नेमकं. कालच्या सेशनला कोण नव्हतं आपल्यापैकी? मे बी संकेत सर नव्हते आले सर काल. संकेत सर नव्हते ना? हो ठीक आहे. संकेत सर, कालच्या सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल. आजपासून लाईव्ह अटेंड करा. आणि कुठेही काही डाऊट्स असले तर विचारत चला. आता आपला जो एएमएस कन्सेप्ट आहे, या एएमएस कन्सेप्टचं नाव मी तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो. एएमएस म्हणजे ऍडव्हान्स ऑफ मराठी स्टॉक्स. ओके. सर त्यांना विचारा स्क्रीन वगैरे, स्क्रीन विजिबल आहे का नाही पहिले, त्यांचा आज पहिला दिवस आहे. संकेत सर, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का? संकेत सरांचा माईक आवाज ऑन करून पण बोलू शकता. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकला का? ओके सर, रिव्हिजन करा. तिथे तुम्हाला ना वॉच स्क्रीन म्हणून एक ऑप्शन येत असतं, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीन दिसायला लागत असते. आणि कालचं पूर्ण सेशन आपण रिपीट करणं पॉसिबल नाही सर. कालच्या सेशनची मी तुम्हाला रेकॉर्डिंग देऊन टाकेल. रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे. चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. जसं की आपलं नाव आहे एएमएस अँड आरटीआर कन्सेप्ट. आता ही जी नवीन बॅच आहे, या अगोदरच्या बॅच मध्ये आपण आरटीआर कन्सेप्ट शिकवत नव्हतो. या नवीन बॅच पासून आपण आरटीआर कन्सेप्ट शिकवतोय. आरटीआर कन्सेप्टचा फुल फॉर्म आहे रिस्क टू रिवॉर्ड. हा आरटीआरचा फुल फॉर्म आहे आणि एएमएस चा फुल फॉर्म आहे ऍडव्हान्स ऑफ मराठी स्टॉक्स. यामुळे तुम्हाला इन्स्टिट्यूशन ट्रेडिंग असेल, हे सर्व पॉइंट्स आपण येणाऱ्या 14 दिवसांमध्ये डिस्कस करणार आहोत. आज आपल्या सेशनचा दुसरा दिवस आहे. सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत कॅन्डलचं कोरिलेशन काय असतं, कॅन्डलचं नाही, करन्सी पेअरचं कोरिलेशन काय असतं, त्यानंतर कॅन्डल स्टिक कशी बनत असते आणि त्याचं बेसिक एक्सप्लेनेशन, आणि त्यानंतर कोणकोणते इम्पॉर्टंट कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे जे आपण यूज करत असतो, हे देखील आपण आज बघणार आहोत. यापैकी तुम्हाला करन्सी कोरिलेशन पूर्णपणे समजून घ्यायचं आहे, कारण हे जर नाही समजलं तर तुम्हाला ट्रेडिंग करताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात की कोणती करन्सी पेअर तुम्हाला ट्रेड करायची आहे, त्यानंतर कोणत्या करन्सी पेअरमध्ये ट्रेड करत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या सेशन मध्ये समजून येणार आहे. ओके सर. ठीक आहे. सर्वात अगोदर मला सांगा, कोरिलेशन आपण कशाला म्हणत असतो, किंवा रिलेशन आपण कशाला म्हणत असतो? जे एकमेकांशी संबंध असतात असं. बरोबर. ज्या दोन गोष्टींमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये किंवा एखाद्या दोन करन्सीमध्ये जे काही रिलेशन असतं त्याला आपण रिलेशन म्हणत असतो, आणि जेव्हा ते दोन किंवा मल्टिपल मध्ये येत असतं त्यावेळेला आपण त्याला कोरिलेशन म्हणणार आहोत. जसं की इथे तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन मध्ये तुम्ही बघू शकता कोरिलेशन म्हणजे काय, की फॉरेक्स मार्केटमध्ये
कोरिलेशन म्हणजे दोन करन्सी पेअर मधलं रिलेशनशिप. ज्या काही आपण करन्सी पेअर यूज करणार आहे, काल आपण करन्सी पेअर कशा बनताय हे बघितलं होतं. करन्सी पेअर बनत असताना तिथे एका करन्सीच्या अगेन्स्ट आपण दुसरी करन्सी ट्रेड करत असतो आणि तेव्हा ती करन्सी पेअर बनत असते, दोन करन्सी एकत्र आल्यानंतर. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण हे डिस्कस करतोय की फॉरेक्स मध्ये जेव्हा दोन करन्सी पेअर एकत्र असतात, त्या दोन करन्सी पेअर मधली जे काही रिलेशन असतं त्याला आपण म्हणत असतो को रिलेशन. जसं एक्झाम्पल म्हणून असं म्हणू शकतो आपण, जर एखादी करन्सी पेअर वर गेली तर दुसरी करन्सी पेअर तिच्या अपोजिट मध्ये खाली जाते किंवा तिच्या सोबतच वर जाते. याला आपण करन्सी पेअरचं कोरिलेशन म्हणू शकतो. डेफिनेशन समजली सर्वांना? हो 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 सर. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही कोरिलेशन बघणार आहे, कोरिलेशन मध्ये तुम्हाला दोन प्रकारचं रिलेशन बघून येणार आहे किंवा दोन प्रकारचे कोरिलेशन दिसणार आहे. एक असणार आहे तुमचं पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि दुसरं असणार आहे तुमचं निगेटिव्ह कोरिलेशन. सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन डिस्कस करूया, त्यानंतर आपण निगेटिव्ह कोरिलेशन बघणार आहोत. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, की जेव्हा दोन करन्सी पेअर एकाच वेळेस वर जातात किंवा खाली येतात. पॉझिटिव्ह म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये. ज्याचं एक एक्झाम्पल आहे युरो युएसडी आणि जीबीपी युएसडी. हे मी तुम्हाला दोन करन्सी पेअर इथे एकत्र दाखवलेले आहे, ज्यांचं आपण दोघांचं एक्झाम्पल घेऊन समजून घेणार आहे की पॉझिटिव्ह कोरिलेशन काय असतं. आता इथे मी तुम्हाला राईट पण करून दिलेलं आहे की जी आपली पहिली करन्सी पेअर बघा, जी युरो युएसडी. या युरो युएसडी मध्ये युरो ही आपली बेस करन्सी आहे. कारण जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की पहिली जी करन्सी असणार आहे ती आपली बेस करन्सी असणार आहे आणि सेकंड करन्सी असणार आहे ती आपली कोट करन्सी असणार आहे. तर फॉरेक्स मध्ये ट्रेड करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह कोरिलेशन बघणार आहे तेव्हा दोन करन्सी पेअर मधलं जी एकतर बेस करन्सी किंवा कोट करन्सी दोघांपैकी कोणती तरी एक करन्सी सेम असणार आहे. आता इथे तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले आपण, युरो युएसडी आणि जीबीपी युएसडी. या दोन्ही करन्सी पेअर मध्ये युएसडी ही कोट करन्सी आहे, म्हणजे सेकंड करन्सी बघू शकता. सोमनाथ सर तुमचं माईक बंद करा. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही युरो युएसडी आणि जीबीपी युएसडी ही आपली कोट करन्सी आहे. इथे युएसडी आपली कोट करन्सी आहे आणि युएसडी जर कोट करन्सी आहे तर यामध्ये जी काही मुवमेंट होणार ही सेम डायरेक्शन मध्ये मुवमेंट होणार आहे. कारण युरोच्या अगेन्स्ट आपण युएसडी ला ट्रेड करतोय आणि जीबीपीच्या अगेन्स्ट आपण युएसडी ला ट्रेड करतोय. म्हणजे दोन्ही करन्सी पेअर मध्ये युएसडी सेम आहे म्हटल्यावर त्यांची डायरेक्शन कशी असणार आहे? सेम असणार आहे. यस. म्हणून याला आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणत असतो. समजा जर तुम्ही युरो युएसडी मध्ये बाईंग साईडला जर पोझिशन घेतलेली आहे तर जीबीपी युएसडी मध्ये देखील तुमचे जो ट्रेड असणार आहे तो बाईंग साईडलाच असला पाहिजे किंवा नसलाच पाहिजे, कारण दोन्ही करन्सी पेअर मध्ये सेम डायरेक्शन मध्ये मुवमेंट येणार आहे. एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, आता मी प्रॉपर येवल्याचा आहे आणि सध्या राहतो नाशिकमध्ये. जर मी येवल्यातून एखाद्या बसमध्ये बसतोय आणि ती पण नाशिकला येणार आहे, सोबतच आणखी दुसरी एक बस आहे ती पण नाशिकला येणार आहे, तर मी एकाच वेळेस दोन्ही बसमध्ये बसणं शक्य राहील, म्हणजे योग्य राहील की एकाच बसमध्ये बसलं पाहिजे? एकच बसमध्ये. यस. तसंच जेव्हा तुम्ही फॉरेक्स मध्ये ट्रेड करणार आहे तेव्हा जेव्हा तुम्हाला कोरिलेशन माहित असणार आहे की पेअर्स मध्ये काय कोरिलेशन असणार आहे, मग याचा फायदा काय होणार आहे की तुम्ही मल्टिपल आणि एक्स्ट्रा ट्रेड्स घेण्यापासून सुरक्षित राहाल. युरो युएसडी मध्ये पण ट्रेड करायचा, जीबीपी युएसडी मध्ये पण ट्रेड करायचा, अशा वेळेस तुमच्या अकाउंटला त्याचा लॉस होऊ शकतो. किंवा समजा जर ठीक आहे दोन्ही ठिकाणी तुमचा प्रॉफिट झाला, वेल अँड गुड, पण युरो युएसडी मध्ये जर तुमचा स्टॉप लॉस लागला तर तुमचा जीबीपी मध्ये देखील स्टॉप लॉस लागणार आहे. किंवा जर तुम्ही कोरिलेशन समजून नाही घेतला आणि तुम्ही युरो युएसडी मध्ये बाईंग केली आणि जीबीपी युएसडी मध्ये सेलिंग केली, तर मग तुमचं जे काही प्रॉफिट लॉस असणार हे पूर्ण ऍव्हरेज होत चालणार, म्हणजे तुम्ही एक तर प्रॉफिट मध्ये पण नसणार आणि लॉस मध्ये पण नसणार.
मग अशा वेळेस तुमचं अकाउंट वाईप अप होण्याची शक्यता वाढत असते. त्यामुळे पॉझिटिव्ह कोरिलेशन काय असतं किंवा ओव्हरऑल कोरिलेशन्स काय असतं, ते कसं आपल्याला ट्रेड करायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला बारकाईने समजून घ्यायच्या आहेत. पॉझिटिव्ह कोरिलेशन समजलं तुम्हाला? पॉझिटिव्ह कशा प्रकारे असू शकतं? सेम डायरेक्शन मध्ये मुवमेंट, अप किंवा डाऊन. येस सर, समजलं. आणि यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे की या दोघांमध्ये एक करन्सी सेम असणार आहे. एकतर बेस करन्सी सेम असेल किंवा कोट करन्सी सेम असेल. ओके. सर एक प्रश्न आहे. बोला. म्हणजे जसं तुम्ही बोललात ना, की दोन्ही करन्सी ॲट अ टाईम म्हणजे वर जाणार तर वरती दोन्ही पण जाणार, तर दोन्ही पण खाली पण म्हणजे एकाच वेळेला दोघं एकमेकाला कोरिलेटेड आहेत, बरोबर? हम्म, तर समजा आपण युरो USD मध्ये ट्रेड घेतलाय, तर हम्म. तो जर म्हणजे तो पूर्ण चार्ट किंवा त्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते सगळ्या वरती जात आहेत, तर त्या सेम टाइमला GBP USD ला पण तो वरतीच जाणार. त्यावेळेला तो खाली येऊ शकत नाही, बरोबर ना? नाही. याचा अर्थ असंच होतं ना? येस येस. ओके, कारण ओके, ओके, ओके. दोन्ही ठिकाणी आपण एका करन्सीच्या अगेन्स्ट डॉलरला ट्रेड करतोय आणि पहिल्या बरोबर, करन्सी पेअर बरोबर. मध्ये जर डॉलर आपला अप साइडला जातोय म्हणजे युरो USD जी करन्सी पेअर आहे ती डाऊन साइडला मुवमेंट करत असणार आहे जर डॉलर अप हं, मध्ये येतो. हं, हं, युरो सेलिंग मध्ये म्हटल्यावर करन्सी पेअर डाऊन साइडला असणार हं. आणि बरोबर. आपला जो डॉलर आहे तो डॉलर अप साइडला मुवमेंट करणार आहे. हां. आणि सिमिलर करन्सी पेअर कोणती आहे? GBP USD. त्यामध्ये पण डॉलर सेकंड करन्सी आहे. हं. म्हटल्यावर त्याची मुवमेंट अप साइडला असणार, म्हटल्यावर GBP डाऊन साइडला असणार. अच्छा. ओके, ओके. म्हणजे अपसाइड असो किंवा डाऊन साइड असो दोन्ही साइडला हं. एकाच डायरेक्शन मध्ये मुवमेंट करणार त्याला म्हणणार आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन. ओके, ओके, ओके. मग ती बेस करन्सी फर्स्ट म्हणजे दोन्ही पण बेस करन्सी सेम असतील किंवा दुसरीवाली करन्सी सेम असेल तरी पण चालेल. यस बरोबर ना? म्हणजे बेस दोन्ही साइडला फर्स्टला USD असेल तरी पण चाललं असतं. यस यस बेस करन्सी किंवा कोट करन्सी दोघांपैकी एक कोट करन्सी करन्सी. सेम हां. असणार. ओके, ओके, ओके. ठीक आहे, कळलं. आणि याच्या 100% अपोजिट आहे आपलं निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय की तुमची एक करन्सी वर जाणार आहे म्हणजे एक पेअर वर जाणार आहे दुसरी खाली येणार आहे. आता यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलंय युरो USD आणि USD CHF. आता इथे मला सांगा ही जी आपली युरो USD ची करन्सी पेअर आहे आणि त्यानंतर USD CHF ची करन्सी पेअर आहे. या पहिल्या करन्सी पेअर मध्ये बेस करन्सी कोणती आहे? EUR, युरो. युरो. आणि यामध्ये बेस करन्सी कोणती आहे? USD. आता मला सांगा. USD. येस बरोबर. तर ह्या सेम करन्सी पेअर आहेत का? म्हणजे यांचं पॉझिटिव्हली कोरिलेट करू शकतो का आपण? मी पॉझिटिव्हची कंडिशन काय सांगितली होती? एकतर बेस करन्सी आणि कोट करन्सी दोघांपैकी एक करन्सी पेअर सेम असणार आहे. सेम असणार. हं. यामध्ये आहे का सेम? ना बेस करन्सी नाही. सेम आहे ना कोट करन्सी सेम आहे. नाही. नाही. तर बघा पहिली जी पेअर आहे आपली युरो USD यामध्ये जर युरो वर जातोय तर USD डाऊन साइडला येणार. हा आपला युरो आहे ही आपली हा आपला युरो आहे आणि त्यानंतर आपला USD बरोबर. हं, बरोबर. आता USD जर इथे डाऊन साइडला आहे तर इथे देखील काय असणार आहे? डाऊन साइडला असणार आहे. आणि दुसरी जी आपली सेकंड करन्सी आहे CHF म्हणजे काय? स्वित्झर्लंड फ्रान्स सॉरी स्विस फ्रान्स. हं. तर यांची अशी मुवमेंट होणार आहे एक अप साइडला एक डाऊन साइडला. तर हे डाउन दोघांमध्ये साइडला. या दोघांमध्ये जे रिलेशन दिसतंय किंवा जे ट्रेड होणार आहे हे सेम डायरेक्शन मध्ये होणार आहे का? नाही. येस. त्यामुळे याला आपण निगेटिव्ह कोरिलेशन म्हणत असतो. आता मला सांगा जेवढे लोक मीटिंग मध्ये बसले सर्वांना पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि निगेटिव्ह कोरिलेशन समजलं का? सर्वांनी आन्सर करायचं आहे तेव्हाच पुढचा पॉईंट डिस्कस होईल. हो, मला समजलं. समजलं. संकेत सर, Yes, शुभम sir. सर. शुभम बोरसे सर, संकेत सर तुम्हाला समजतंय का? एकतर मेसेज मध्ये सांगा किंवा मग माईक ऑन करून सांगा.
हम्म. आवाज येतोय तुम्हाला माझा? मे बी संकेत सर, शुभम सर, तुम्हाला आवाज येतोय की नाही काहीच माहित नाही मला. तुमचे ना मेसेज ना रिस्पॉन्ड आहे. तर येतोय, नेमकं बाहेर आहे मी. ओके ओके ओके. हॅलो, हा ओके, काय अडचण नाही. मग असं काही असेल येतोय तर म्हटलं सांगत जा आवाज? मग. हम्म. हो हो. मग तुम्ही मीटिंग बघताय की नाही बघत आहे? संकेत सर, यामध्ये सर आपण ट्रेड कशामध्ये करतोय? निगेटिव्ह मध्ये करतो का पॉझिटिव्ह मध्ये? सर आपण करन्सी पेअर मध्ये ट्रेड करत असतो. मग ती निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, त्याच्याशी आपलं काही कर्तव्य नाही. फक्त हे आपल्याला माहित असण्यामागचं कारण काय, की जर तुम्ही, जसं मी तुम्हाला सुरुवातीला एक एक्झाम्पल देऊन सांगितलं बसचं, तर मी एकाच वेळेस 2 बसमध्ये बसण्यापेक्षा एक सिंगल बस पकडणं माझ्यासाठी योग्य राहील. कारण दोघी मला एकाच डायरेक्शन मध्ये घेऊन जाणार आहे. सिमिलरली दुसरं आपलं आहे निगेटिव्ह कोरिलेशन. निगेटिव्ह म्हणजे काय? समजा तुम्ही युरो युएसडी मध्ये बाईंगला बसले आणि तुम्हाला करन्सी पेअरचं कोरिलेशन माहित नाहीये. सोबतच तुम्ही युएसडी सीएचएफ मध्ये देखील बाईंगला बसले, तर मग अशा वेळेस काय होणार आहे, की एका करन्सी पेअर मध्ये तुमचा लॉस होणार आहे, दुसरीमध्ये प्रॉफिट होणार आहे. मग अशा वेळेस तुमचा जो प्रॉफिट लॉस असणार आहे हा ऍव्हरेज होत चालेल. ऍव्हरेज होणं म्हणजे काय झालं, की तुम्हाला एक तर प्रॉफिट पण होत नाहीये, लॉस पण होत नाहीये. मग अशा कंडिशनला तुमचा मार्केटमध्ये ट्रेड करून फायदा आहे का? नाही. तुमचा मार्केटमध्ये येण्याचा पर्पज काय असणार आहे, की तुम्हाला मार्केटमधून काहीतरी प्रॉफिट घेऊन बाहेर जायचंय. मग त्यासाठी आपल्याला करन्सी पेअरचं कोरिलेशन माहित असणं गरजेचं आहे. आता मोस्ट ऑफ ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळणार नाही, कारण करन्सी पेअरचं कोरिलेशन हा खूप हिडन टॉपिक असतो. आणि आपण तुम्हाला शिकवतो यासाठी, की आपण हा AMS चा पार्ट बनवलेला आहे. कारण बाकी ठिकाणी तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे, की तुम्हाला प्राइस ऍक्शन शिकायला मिळेल. प्राइस ऍक्शन मध्ये काय आहे, तुम्ही कोणत्याही करन्सी पेअरचं चार्ट ओपन करणार, त्यावर तुमचं अनालिसिस करणार आणि त्यावर तुमचा ट्रेड प्लॉट होणार आहे. पण जर तुम्हाला करन्सी पेअरचं कोरिलेशन माहिती आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही दोन्ही साईडला त्याचा मला फायदा उचलू शकता. जर तुम्हाला आता समजा दिसतं युरो युएसडी मध्ये पण सेटअप बनतोय, पण युरो युएसडी मध्ये तुम्ही ट्रेड घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही वेळेस व्हॉल्यूम कमी दिसतोय, तर मग अशा वेळेस तुम्ही याच्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह कोरिलेशन कोणतं आहे, तर समजा तुम्ही सुरुवातीला पॉझिटिव्ह बघितलं, मग तुम्ही जीबीपी युएसडी चार्ट बघणार. तिथे देखील जर तुम्हाला व्हॉल्यूम कमी दिसत असेल, तर तुम्ही याच्या पॉझिटिव्ह कोरिलेशन मध्ये ट्रेड न करता तुम्ही निगेटिव्ह कोरिलेशन मध्ये ट्रेड कराल. तर निगेटिव्ह मधलं तुम्ही काय करणार, युएसडी सीएचएफ चा चार्ट बघाल, युएसडी सीएडी चा चार्ट बघाल. तिथे जर तुम्हाला व्हॉल्यूम चांगला दिसतो बऱ्यापैकी, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे, तुमची जी पहिली पोझिशन आहे तिला तुम्ही स्टॉप लॉस लावून ठेवणार आहे, क्लोज करणार. हम्म. किंवा ती क्लोज करणार तुम्ही, आणि यामध्ये तुम्ही तुमच्या सेलिंग साईडला ट्रेड ओपन करणार, कारण इथे तुम्हाला व्हॉल्यूम मिळतोय. बरोबर. त्यामुळे पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि निगेटिव्ह कोरिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. कारण जिथे मी ऑलरेडी जेव्हा फॉरेक्स शिकलो, ज्याने मला फॉरेक्स शिकवला, तेव्हा मला कोरिलेशन नव्हतं शिकवलं गेलेलं. हे कोरिलेशन आपण म्हणजे जसं अनुभवातून आलेलं आहे, की पॉझिटिव्ह कोरिलेशन काय असतं, निगेटिव्ह कोरिलेशन काय असतं, त्याचा आपल्याला फायदा कसा होत असतो, या सर्व गोष्टी कुठून आल्या, अनुभवातून आलेल्या आहे. ओके. त्यामुळे ओके आपण सर. तुम्हाला हा टॉपिक सांगितलेला आहे. हा टॉपिक तुम्हाला जास्त करून यावर फोकस ठेवायचा आहे, समजून घ्यायचं आहे या गोष्टी. कारण हा जरी थेअरीचा टॉपिक असला, तेव्हा ट्रेडिंग करताना हा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आता जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं नाही, ते सर्व एक्सप्लेनेशन त्याचे रिटर्न मध्ये दिलेलं आहे. काय? पहिला आहे युरो युएसडी प्लस जीबीपी युएसडी. या दोन्ही करन्सी पेअर मध्ये तुम्हाला युएसडी हा शेवटी दिसणार आहे, आणि दोन्ही करन्सी पेअरचं जर कोट करन्सी सेम म्हटल्यावर याची डायरेक्शन कसं असणार आहे, सेम असणार आहे. त्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल घेतलंय युरो युएसडी आणि युएसडी जेपीवायचं. यामध्ये फर्स्ट करन्सी मध्ये युएसडी हा कोट करन्सीच्या ठिकाणी आहे, आणि सेकंड पेअर मध्ये युएसडी हा बेस करन्सीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे यांचं डायरेक्शन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. एक अप साईडला असेल, दुसरा असेल डाऊन साईडला. आणि ट्रेड करताना हे महत्वाचं काय आहे,
की जर दोन पेअर्स एकमेकांशी स्ट्रॉंगली कोरिलेटेड आहे आणि दोघांवर जर एकसारखेच जर ट्रेड तुम्ही घेतले, म्हणजे तुम्ही जीबीपीच्या करन्सी पेअरमध्ये पण बाईंग केलेलं आहे आणि युरोच्या करन्सी पेअरमध्ये देखील तुम्ही बाईंग केलेलं आहे, तर अशा वेळेस काय होणार आहे, तुमचा रिस्क डबल होणार आहे. समजा तुमच्या पहिल्या करन्सी पेअरमध्ये जर $10 स्टॉप लॉस गेलाय, तर दुसऱ्या करन्सीमध्ये देखील तुमचा $10 लॉस होऊ शकतो. मग अशा वेळेस तुमचं रिस्क वाढलं की नाही, डबल झालं की नाही? बरोबर. येस. त्यामुळे करन्सी पेअरचं कोरिलेशन माहीत असणं गरजेचं आहे, की तुम्ही सेम डायरेक्शन मध्ये मुवमेंट करणाऱ्या करन्सी पेअरमध्ये पुन्हा पुन्हा म्हणजे मल्टिपल एंट्रीज नको व्हायला तुमच्या. ओके. मग अशा वेळी काय करायचं? म्हणजे समजा एक पेअर तर एकाच पेअर मध्ये फक्त आपण ट्रेड करणार की त्याच्या अपोजवाल्या पेअर मध्ये आपण ट्रेड करायचं ट्राय करणार? नाही, आपण सिंगल करन्सी पेअरमध्ये ट्रेड करणार एकाच वेळेस. आपला ओके, जर ओके. युरोचा सेटअप क्वालिफाईड आहे तर आपण युरोमध्येच ट्रेड करणार. पण मी तुम्हाला निगेटिव्ह कोरिलेशन का सांगितलं, पॉझिटिव्ह रिलेशन का सांगितलं? जर तुम्हाला युरोमध्ये व्हॉल्यूम कमी मिळतोय, हम्म. व्हॉल्यूम म्हणजे काय, लिक्विडिटी कमी मिळते, जास्त ट्रेडर्स तिथे ऍक्टिव्ह नाहीये, मार्केट जास्त ट्रेडच साईडवेज नाही. दिसतं, साईडवेज मार्केट आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही ना तिच्या निगेटिव्ह मध्ये जाऊन म्हणजे निगेटिव्ह कोरिलेशन बघू शकता, त्यावेळेस तुम्ही त्याच्या अपोजिट मध्ये ट्रेड बघू शकता, म्हणजे अपोजिट करन्सी पेअर मध्ये ट्रेड बघू शकता, किंवा पॉझिटिव्हली कोरिलेटेड आहे तर मग दुसऱ्या करन्सी पेअर मध्ये ट्रेड शोधू शकता. यासाठी तुम्हाला कोरिलेशन माहित असणं गरजेचं आहे. पण ट्रेड करताना तुम्ही एका करन्सी पेअर मध्ये एकच ट्रेड करायचा आहे. एकाच ओके सर. वेळेस मल्टिपल करन्सी पेअर मध्ये ट्रेड करायचं नाही. अशा वेळेस काय होणार आहे, तुम्ही स्वतः गॅम हे होऊन जाशाल, कन्फ्युज होऊन जाशाल की हा ट्रेड मॅनेज करू की तो ट्रेड मॅनेज करू. ओके सर. येस. इथपर्यंत सर्वांना समजतंय? येस सर. येस. हे बघा, माझं आज पण तुम्हाला तेच सांगणार आहे की जेवढं तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल ना, तेवढं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तुम्ही ग्रॅप किती करता ते हम्म. तुमच्यावर डिपेंड आहे. एक एक्झाम्पल देऊन सांगतो. 3 मित्र राहतात, तिघं भंडाऱ्याला झालेले राहतात. त्याच्यामध्ये एक जणाला असं काही फरक नाही पडत की बाकी लोक काय विचार करतात किंवा माझ्या माझ्याबद्दल काय परसेप्शन बनवतील किंवा आजूबाजूचे लोक माझ्याकडे कसे बघणार आहे. तो बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. तो भंडारा लागलेला तो जातो, जेवण वगैरे करतो, एकदा दोनदा तीनदा जातो, जेवण करतो, भरपेट जेवण करून येतो. त्यांच्यामध्ये दुसरा मित्र राहतो, त्याला पण काही फरक नाही पडत, पण थोडासा शाय असतो, तो कमीत कमी बोलतो, कमीत कमी खातो. मग तो एकदा जातो, जेवण वगैरे करून येतो, गुलाबजाम वगैरे खाऊन येतो, दुसऱ्यांदा पण जातो, पण तो बघतो की आजूबाजूचे लोक त्याच्याकडे बघताय. मग तो काय करतो, नाही यार, मी जर घेतलं तर मग हे लोक माझ्याकडे काय बघतील, माझा काय विचार करतील. मग तो दोनदाच करतो, म्हणजे दोनदाच खातो आणि घरी निघून येतो. आणि तिसरा मित्र राहतो एक, तो विचारच करत असतो, यार मी जर गेलो तर लोक माझ्याकडे कसे बघतील, मी जर जेवायला घेतलं, माझ्याकडून काही चुकलं किंवा सांडलं पडलं झडलं तर लोकांचं परसेप्शन काय असेल, लोक माझ्यावर हसतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि तो उपाशीच घरी येतो. मग याच्यामधून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, की जर तुम्ही बाकी शिकण्यासाठी आलेले किंवा खाण्यासाठी आलेले तर तुमचा पूर्ण फोकस त्याच्याकडे असला पाहिजे, की बाकी लोक उत्तर देतील किंवा प्रश्न विचारतील याच्याकडे तुमचा फोकस नको आहे. जेवढे काही सेशनला बसले तुम्ही सर्वांनी मला फीस दिलेली आहे, मला पैसे दिलेले आहे, सोबत तुम्ही तुमचा टाइम देताय, त्यामुळे मी जे काही शिकवतो हे पूर्णपणे तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे. जसं अनिकेत सर बोलताय, सोमनाथ सर बोलताय, पवन सर देखील बोलताय, तसं बाकीच्यांनी देखील बोलणं गरजेचं आहे. ओके. ठीक ओके आहे, सर. आपण पुढे करूया. आता आपण करन्सी पेअरचं कोरिलेशन तर बघितलंय. आता आपण इन शॉर्ट मध्ये कॅन्डल स्टिक काय असतं किंवा कॅन्डल स्टिक कशी असते ते एक्सप्लेन करून घेऊया. जेव्हा आपलं उद्यापासून सेशन चालू होईल तेव्हा तुम्हाला यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कॅन्डल कशी फॉर्म होत असते, तिचा बॉटम वीक असेल, टॉप वीक असेल, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजायला मिळतील. आपण आज फक्त कॅन्डल कशी फॉर्म होत असते, ओपनिंग प्राइस काय असते, क्लोजिंग प्राइस काय असते, बुलिश कॅन्डल कोणती, कारण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम चार्ट ओपन करता तेव्हा तुम्हाला ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल हेच दिसत असतं. जोपर्यंत तुम्ही त्याची ओळख करून घेत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच समजत नाही. आता
हे समजून घ्या की कॅन्डलस्टिक म्हणजे काय असते. कॅन्डलस्टिक म्हणजे जे आपलं फॉरेक्स मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे, क्रिप्टो मार्केट आहे, यामध्ये जी काही मुवमेंट होत असते प्राइसची, त्या प्राइसच्या मुवमेंटला दाखवायचं काम कॅन्डलस्टिक करत असते. एका कॅन्डलच्या पाठीमागे खूप सारे नंबर्स असतात. पण जेव्हा ती किंवा जो काही टाइम आपण ठरवलेला असतो 5 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 1 दिवस, या सर्वांच्या प्राइसचा डाटा जो कलेक्ट होतो, तो हा कलेक्ट झालेला डाटा जेव्हा तुमच्या समोर रिप्रेझेंट केला जातो, तो कॅन्डलच्या स्वरूपात रिप्रेझेंट केला जातो आणि तेव्हा त्याच्या तुम्हाला फक्त 4 प्राइस दिसत असतात. एक असते तुमची ओपनिंग प्राइस, दुसरी असते क्लोजिंग प्राइस, त्यानंतर एक असते हायेस्ट प्राइस आणि एक असते लोवेस्ट प्राइस. अशा पद्धतीने 4 व्हॅल्यूज तुम्हाला दिसत असतात एका कॅन्डलमध्ये. जेव्हा तुम्ही ग्रीन कॅन्डल बघता ना, तर ग्रीन कॅन्डलला आपण बुलिश कॅन्डल म्हणत असतो किंवा अप ट्रेंडची कॅन्डल म्हणत असतो. की ग्रीन कॅन्डल म्हणजे कशा असतात, ग्रीन कॅन्डल जर बनत चाललाय तर मार्केट असं अप साईडला मुवमेंट करत चालत असतं आणि जेव्हा रेड कॅन्डल बनत असते तेव्हा मार्केट असं डाऊन साईडला मुवमेंट करत असतं. आणि जी रेड कॅन्डल असते तिला आपण म्हणत असतो बेरिश कॅन्डल किंवा डाऊन ट्रेंडची कॅन्डल. आता जेव्हा तुमची बुलिश कॅन्डल फॉर्म होत असते म्हणजे ग्रीन कॅन्डल फॉर्म होत असते, तेव्हा तिच्यामध्ये तुम्हाला सर्वात कॅन्डल सुरू होत असताना तिची ओपनिंग प्राइस असते. या प्राइसला समजा ती कॅन्डल ओपन झालेली आहे. यावेळेस जेव्हा कॅन्डल ओपन होते, कॅन्डल ओपन झाल्यानंतर ती वर अशी सर्टन प्राइस मध्ये मुवमेंट करत असते. अशा वेळेस ती तुम्हाला तिथे टॉप विक मारते. टॉप विक मारल्यानंतर ती कॅन्डल पुन्हा तिला काही तिथे थांबायचं नाही, ती कॅन्डल पुन्हा खाली येणार आहे. अशापर्यंत तुमची कॅन्डल फॉर्म झालेली आहे. इथपर्यंत कॅन्डलची बॉडी पूर्ण झालेली आहे, बरोबर. त्यानंतर तुमची कॅन्डल जेव्हा खाली जाणार आहे तेव्हा तिचं ते इथं लोवेस्ट प्राइस फॉर्म होणार आहे आणि लोवेस्ट प्राइस फॉर्म झाल्यानंतर जेव्हा ती कॅन्डल कुठे जाऊन क्लोज होणार आहे यावर डिपेंड करतं की तुमची कॅन्डल बुलिश बनणार आहे की बेरिश बनणार आहे. आता हे पूर्णपणे उद्याच्या जेव्हा तुम्हाला ट्रेडिंग व्यू आपण शिकवणार आहे यामुळे तुम्हाला समजून मिळेल. पण जेव्हा एक कॅन्डल अशी फॉर्म होते, या कॅन्डल मध्ये तुम्हाला ही कॅन्डल आहे, जस्ट मिनिट इरेज करतो, ही तुमची कॅन्डल आहे आणि कॅन्डल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एक विक दिसत असते. जर कॅन्डल तुमची खाली ओपन झालेली, इथं ओपनिंग प्राइस आहे आणि वर क्लोज झालेली आहे, तर ती कॅन्डल असते तुमची बुलिश कॅन्डल. आणि सिमिलरली दुसरी कॅन्डल असणार आहे, जर ती वर ओपन झालेली आणि खाली क्लोज झालेली, इथे तिचं ओपनिंग प्राइस आहे, इथे तिचं क्लोजिंग प्राइस आहे, तर ती असणार तुमची बेरिश कॅन्डल. आणि दोघांमध्ये सेम असणार आहे, जे काही तिचं बॉटम असणार याला आपण लो म्हणत असतो आणि जी काही टॉप असतो त्याला आपण हाय म्हणत असतो. वीकचा हाय आणि वीकचा टॉप, सॉरी वीकचा टॉप आणि वीकचा बॉटम याला आपण काय म्हणत असतो, लो आणि हाय म्हणत असतो. इथपर्यंत समजलं? येस सर. हो, समजलं. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये, जेव्हा एक कॅन्डल ओपन होते, कॅन्डलची ओपनिंग प्राइस खाली राहणार आणि क्लोजिंग प्राइस वर राहणार, ती असणार तुमची बुलिश कॅन्डल. आणि ज्या कॅन्डलची ओपनिंग प्राइस वर राहणार आहे क्लोजिंग प्राइस खाली राहणार ती असणार तुमची बेरिश कॅन्डल, रेड कॅन्डल. जसं मी तुम्हाला टेक्स्ट मध्ये दाखवलेलं आहे. ओपनिंग प्राइस म्हणजे काय, उघडण्याची किंमत. कॅन्डल जिथे सुरू झालेली आहे ती प्राइस म्हणजे तुमची ओपनिंग प्राइस आणि क्लोजिंग प्राइस जिथे कॅन्डल संपलेली आहे ती असणार तुमची क्लोजिंग प्राइस. हायेस्ट प्राइस म्हणजे काय, की कॅन्डल ओपन झाल्यापासून क्लोज होईपर्यंत या वेळेच्या बिटवीन म्हणजे वेळेच्या मध्ये कॅन्डलने जो सर्वात जास्त उंची गाठलेली, सर्वात जास्त टॉपला गेलेली ती असणार तुमची वाली हायेस्ट प्राइस. आणि जिथपर्यंत कॅन्डल सर्वात बॉटमला गेलेली, खाली गेलेली ती असणार तुमची लोवेस्ट प्राइस. अशा 4 प्राइस म्हणून तुमची कॅन्डलस्टिक तुमच्या समोर रिफ्लेक्ट होत असते. ही आपली झाली कॅन्डलस्टिक. त्यानंतर कॅन्डलस्टिक शिकत असताना आपल्याला जेव्हा आपण आपला एएमएस कन्सेप्ट पुढे डिस्कस करणार आहे, यामध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ते समजून घ्यायचे आहे. पहिला असणार तुमचा बेरिश इंगल्फिंग कॅन्डल आणि सेकंड असणार तुमची बुलिश इंगल्फिंग कॅन्डल. आता कॅन्डलस्टिक खूप सारे आहे, पण यांपैकी आपल्या सिस्टम मध्ये कोणत्या वर्क करणार आहे, कोणत्या आपल्याला यूज करायच्या आहे, त्यानुसार आपण या दोनच कॅन्डलस्टिक यूज करणार आहोत. आता बेरिश इंगल्फिंग म्हणजे काय, की जो बेरिश ट्रेंड असतो आपला, तो ट्रेंड रिव्हर्स करण्याचं काम करत असतं बेरिश इंगल्फिंग कॅन्डल.
जी पण इंगल्फिंग कॅन्डल असणार आहे ती काय करते तुमचा ट्रेंड चेंज करायचं काम करत असते, ट्रेंड रिव्हर्स करण्याचं काम करत असते. आता बघू शकता बेरिश इंगल्फिंग म्हणजे काय की बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. जर मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, बघू शकता अप ट्रेंड मध्ये मोठी लाल कॅन्डल पूर्णपणे मागच्या हिरव्या कॅन्डलला इंगल्फ करून टाकते, म्हणजे खाऊन टाकते, झाकून टाकते. त्याला आपण म्हणत असतो इंगल्फिंग कॅन्डल. कोणती? बेरिश इंगल्फिंग कॅन्डल. याचा मिनिंग काय होतो की बायर्सची ताकद संपलेली आहे मार्केटमध्ये आणि सेलर्स मार्केटचं कंट्रोल घेत आहेत. आता इथे तुम्हाला इमेज मध्ये दिसत असेल की मार्केट काय करत आहे अप ट्रेंड मध्ये आहे. त्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आलेलं आहे, म्हणजे इथे काय बायर्स पॉवरफुल आहे. पण इथे काय दिसून येत आहे की सेलर्सने मार्केटचा कंट्रोल घेतलेला आहे. पण हे कशावरून आपण डिनोट केलं की इन बिटवीन बघू शकतो दोन कॅन्डल फॉर्म झालेले आहे. जी पहिली ग्रीन कॅन्डल आहे या ग्रीन कॅन्डलला सेकंड रेड कॅन्डलने पूर्णपणे इंगल्फ करून टाकले, झाकून टाकलेले आहे. बघू शकता शॅडो सहित. म्हणजे प्रिव्हियस जी कॅन्डल असणार आहे तिची शॅडो आणि बॉडी दोघांना दुसरी कॅन्डल झाकून टाकते. त्याला आपण म्हणत असतो बेरिश इंगल्फिंग कॅन्डल. म्हणजे अप ट्रेंड जर असेल तर अप ट्रेंडला ते डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट करतं. समजलं पहिली कॅन्डलस्टिक? सर एक क्वेश्चन आहे. बोला. जसं तुम्ही आता बोललात ना की ती पूर्ण त्याला एंगल्फ करते म्हणजे खाऊन टाकते, तर त्याच्यामध्ये समजा त्याची वीक जर खाल्ली नसेल, फक्त बॉडी खाल्ली, तर आपण त्याला एंगल्फ बोलणार की नाही बोलणार? नाही सर, कंडिशनच काय आहे आपली की मोठ्या रेड कॅन्डलला सॉरी मोठी रेड कॅन्डल मागच्या हिरव्या कॅन्डलला पूर्णपणे झाकून टाकते, इंगल्फ करून टाकते. बॉडी आणि वीक दोन्ही पण पाहिजे म्हणजे, बरोबर ना? दोन्ही पण. ओके ओके. तसंच सिमिलरली असणारी बुलिश इंगल्फिंग. बुलिश इंगल्फिंग म्हणजे काय? हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे, डाऊन ट्रेंड मध्ये असताना नेक्स्ट ग्रीन कॅन्डल तुमच्या प्रिव्हियस रेड कॅन्डलला पूर्णपणे इंगल्फ करते. याचा मिनिंग काय होतो की सेलर्स थकलेले आणि आता कंट्रोल कोण घेत आहे? कोण कंट्रोल घेत आहे मार्केटचं? बायर्स. बायर्स मार्केटचं कंट्रोल घेत आहे. जसं आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की सेलर्स मार्केटचा कंट्रोल घेत आहे. पण जेव्हा बुलिश ट्रेंड मध्ये येतोय तेव्हा मार्केटचा कंट्रोल कोण येत आहे? बायर्स घेत आहे. इथे इमेज मध्ये तुम्हाला दिसेल की मार्केट सुरुवातीला डाऊन ट्रेंड मध्ये आहे, त्यानंतर मार्केटचा कंट्रोल बायर्सने घेतलेले आहे आणि मार्केट अप ट्रेंड मध्ये गेलेलं आहे. पण ही कंडिशन कधी फॉर्म झाली की तेव्हा त्यांच्यामध्ये बुलिश इंगल्फिंग ही कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म झालेला होता. तसं आपण कोणताही कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न ट्रेड करत नाही आपल्या एएमएस कन्सेप्ट मध्ये. पण जर कधी तसा सिच्युएशन किंवा तसं नॅरेशन रेडी झालं तुमच्या समोर, दिसतंय तुम्हाला तशी कंडिशन रेडी झालेली, तर अशा वेळेस तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्ही काय करू शकता? त्यासाठी आपण तुम्हाला हे इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न आपल्या याच्यामध्ये टीच करत आहोत. ओके. आता इथे बघू शकता नेक्स्ट ग्रीन कॅन्डलने प्रिव्हियस तुमची जी काही रेड कॅन्डल आहे तिला पूर्णपणे इंगल्फ करून टाकलेलं आहे. या दोन्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला समजले का? हो समजलं. हो सर. सर्वांनी समजून घ्यायचंय, कारण की जेव्हा होमवर्क मिळेल तुम्हाला आज, तेव्हा तुम्हाला सर्व चार्टवर फाइंड आउट करायचंय. कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न. आता बघूया आपण इम्पॉर्टंट चार्ट पॅटर्न. याला आता मी तुम्हाला दोन लेवल सांगणार आहे किंवा दोन चार्ट पॅटर्न सांगणार आहे. एक असणार आपला डबल टॉप आणि दुसरा आहे डबल बॉटम. याला मार्केटमध्ये तुम्हाला एम पॅटर्न पण म्हणतात, डब्ल्यू पॅटर्न पण म्हणतात, असे खूप सारे नाव याला. पण आपण त्याला डबल टॉप आणि डबल बॉटम हे प्रोफेशनल नाव यूज करणार आहोत. कारण की जेव्हा तुम्ही एएमएस कन्सेप्ट शिकणार आहे तर एएमएस कन्सेप्ट मध्ये डबल टॉप आणि डबल बॉटम ही एक इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. ती तुम्हाला येणाऱ्या 1-2 सेशन मध्ये समजून जाईल. आता डबल टॉपचा मिनिंग काय होतोय की हा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. जेव्हा प्राइस 2 वेळा जवळ सारख्याच प्राइस वरून जस्ट डबल टॉपचा मिनिंग काय होतोय की प्राइस जवळ दोनदा एका सारख्याच लेवलवरून रेजिस्ट होते, म्हणजे एका लेवलवर अडकते. जसं तुम्ही जर रूम मध्ये बसलेले आहे, तुमच्या फ्लॅट मध्ये बसलेले आहे, तुम्ही एक बॉल घेतलेला आहे, तो बॉल जर तुम्ही भिंतीवर असं म्हणजे छताकडे फेकला तुमच्या सिलिंग कडे, तर तो
त्या सेलिंगला लागून खाली येणार आहे. म्हणजे हे काय झालं की वॉलला कोण रेजिस्ट करते? जी सेलिंग वॉल आहे तुमची ऑफ साईडची, ती वॉल तुमच्या बॉलला रेजिस्ट करते. तसंच जेव्हा तुमचा डबल टॉप फॉर्म होत असतो, डबल टॉप त्यावेळेस एका सर्टन लेवलला तुमची प्राइस रेजिस्ट होत असते. त्याचा मिनिंग काय असतो की बायर्स थकलेले आणि सेलर्स मार्केटचा कंट्रोल घेत आहे. आणि सेलर जर मार्केटचा कंट्रोल घेत आहे तर मग मार्केट सेल साईडला जाईल की अप साईडला जाईल? सेल साईडला, सेल डाऊन साईडला. साईडला. येस, सेल साईडला जाणार. म्हणून मी तुम्हाला इथे चार्टमध्ये इमोजी पण सॉरी इथे तुम्हाला इमेज पण दाखवलेली, इथे बघू शकता. ही एक सर्टन प्राइस आहे. या प्राइसवर मार्केट रेजिस्ट होत आहे. मार्केट पहिले अप ट्रेंडला जात आहे, इथे रेजिस्ट होत आहे. मार्केट पुन्हा खाली येत आहे, पुन्हा त्या लेवलला ब्रीच करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरी देखील ती लेवल ब्रीच होत नाही आणि मार्केट तिथून पुन्हा खाली पडत आहे आणि ते अशा पद्धतीने डाऊन ट्रेड कंटिन्यू करत आहे. इन बिटवीन दोघांच्या मध्ये जी काही लेवल येत म्हणजे जे तुम्हाला दिसतंय त्याला आपण नेकलाईन म्हणत असतो. आणि हा जो पॅटर्न फॉर्म होत असतो याला आपण डीटीएल किंवा डबल टॉप लेवल म्हणत असतो. आता डीटीएल हे आपल्या एएमएस कन्सेप्ट मधलं नाव आहे, त्याला आपण डबल टॉप लेवल म्हणत असतो. जेव्हा पवन सर तुमचा लेक्चर घेईल तेव्हा तुम्हाला समजून येईल की डीटीएलची लेवल कशी असते, तिथे तुम्ही कसं ड्रॉ करणार आहात, या सर्व गोष्टी तुम्हाला येणाऱ्या सेशन मध्ये समजून मिळेल. त्यानंतर असते डबल बॉटम लेवल. डबल बॉटम म्हणजे काय की हा बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. सेम प्राइस 2 वेळा जवळजवळ सारख्याच सपोर्ट लेवलवर, अगोदर आपण काय म्हटलं, सारख्याच लेवलवर, इथे काय म्हणतोय सारख्याच सपोर्ट लेवलवरून बाउन्स होत आहे. की जसं तुम्ही बॉल खाली फेकताय जमिनीकडे आणि तो पुन्हा तुमच्याकडे येतोय, त्याला आपण म्हणणार सपोर्ट लेवल. अशा लेवलवरून बाउन्स होतोय आणि पुन्हा वर येतोय, त्याला काय म्हणतात की मार्केटमध्ये सेलर्स थकलेले आहे आणि मार्केटचा कंट्रोल बायर्स घेत आहे. जसं तुम्हाला इथे इमेज मध्ये दिसते मार्केट सेल साईडला. त्यानंतर पुन्हा एका सर्टन प्राइस वरून सर्टन लेवलवरून मार्केट रेजिस्ट होतं, वर जातं, त्यानंतर पुन्हा त्या लेवलला ब्रीच करण्याचा प्रयत्न करते, पण लेवल काय त्याच्याकडनं ब्रीच होत नाही. म्हणजे काय की सेलर्स थकलेले, मार्केटचा कंट्रोल बायर्स घेत आहे. मग अशा वेळेस तुमची डबल बॉटम लेवल बनत असते, त्याला आपण डीबीएल लेवल म्हणत असतो. आता मला सांगा, तुम्हाला डीबीएल म्हणजे डबल बॉटम लेवल आणि डीटीएल डबल टॉप लेवल या दोन्ही लेवल समजल्या? हो सर. हो. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करणार आहे, आता आजपर्यंत आपण जे काही डिस्कस केलंय हे पूर्णपणे बेसिक्स आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये यूज करायचं आहे, पण हे तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये ठेवायचं आहे. जे काही आपण कोरिलेशन बघितलेलं आहे, त्यानंतर जे काही आपण चार्ट पॅटर्न किंवा इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलेले आहे, हे तुम्हाला बिहाइंड द सीन तुमच्या डोक्यात राहू द्यायचे, जेणेकरून ट्रेडिंगला तुमचा याचा बेनिफिट झाला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर आपण ट्रेडिंग टूल्स कोणकोणते यूज करणार आहे? पहिला असणार आपलं मेटा ट्रेडर 4 किंवा मेटा ट्रेडर 5. अपडेटेड असणार आहे MT5. जेव्हा तुम्ही तुमच्या ऍप स्टोर असेल, प्ले स्टोरला जाल, तेव्हा तुम्हाला MT5 किंवा मेटा ट्रेडर 5 म्हणून सर्च करायचं आहे. हा प्लॅटफॉर्म तुम्ही ट्रेड एक्झिक्युशन साठी यूज करणार आहे. जसं झिरोदा आहे, एंजल वन आहे, अपस्टॉक्स आहे. बोला. कोणी आवाज दिला होता? व्हॉइस ब्रेक होत होता. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आता येतोय क्लिअर? आवाज येतोय सोमनाथ सर? ठीक आहे. तर मग तुम्हाला मला एकट्यालाच प्रॉब्लेम आहे का सर्वांना येतोय? मला क्लॅरिटी नाहीये. आम्हाला येतोय. ओके सोमनाथ तुमच्या सर, तुमचं नेटवर्क मध्ये मे बी थोडासा इश्यू असू शकतो. हा नेटवर्क इश्यू असेल. ठीक आहे. तुम्हाला प्ले स्टोर किंवा ऍप स्टोर वरून मेटा ट्रेडर 5 किंवा ओके, MT5. कंटिन्यू करा सर. हा ठीक आहे. काही अडचण नाही सर. जर तुमचं सेशन लॅग होत असेल ना, तर हा रेकॉर्डिंग असेल, रेकॉर्डिंग मिळून जाईल तुम्हाला. तर तुम्हाला MT5 हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर सेकंड असणार आहे तुमचा ट्रेडिंग व्यू. आता ट्रेडिंग व्यू कसं यूज करायचं आहे हे तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये समजून मिळेल. ट्रेडिंग व्यू कशासाठी यूज करायचं आहे की तुम्हाला अनालिसिस साठी यूज करायचं आहे आणि हे फ्री टूल आहे.
आणि त्यानंतर असणार तुमचं फॉरेक्स फॅक्टरी. फॉरेक्स फॅक्टरी कशासाठी यूज करणार आहे तुम्ही, की फायनान्शियल मार्केट म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही न्यूज असले किंवा इतर काही फायनान्शियल अपडेट्स असेल, क्रायसिस असेल, हे सर्व अपडेट तुम्हाला फॉरेक्स फॅक्टरीच्या पोर्टलवर दिसायला मिळत असतात. हे 3 टूल्स तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करताना यूज करायचे. आणि फोर्थ असणार आहे तुमचं एएमएस कन्सेप्ट. एएमएस कन्सेप्ट तुम्हाला ट्रेडिंग करताना यूज करायचं आहे. आणि आता तुम्हाला तुमची बॅच खूप लकी की यामध्ये तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट शिकायला मिळतो, तो आहे आरटीआर कन्सेप्ट, रिस्क टू रिवॉर्ड. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला कोणकोणते टूल्स यूज करायचे? येस सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला काल काही ऑर्डर टाईप सांगितलेले होते. पहिलं असणार तुमचं मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डर म्हणजे काय असतं, की तुम्ही फॉरेक्स मार्केटसाठी म्हणजे फॉरेक्समध्ये ट्रेड करण्यासाठी ॲप ओपन केलं आणि ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही इमिजिएट बाईंग किंवा सेलिंग केली, त्याला म्हणत असतात तुमची मार्केट ऑर्डर. त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये आणखी 4 प्रकारच्या ऑर्डर्स मिळत असतात बघायला. त्यांना आपण फ्युचर ऑर्डर्स किंवा पेंडिंग ऑर्डर्स म्हणत असतो. त्यामध्ये फर्स्ट आहे तुमची बाय स्टॉप. बाय स्टॉप म्हणजे काय, की मार्केट एखाद्या सर्टन प्राइसला आहे, बाय अबाव द करंट प्राइस. समजा मार्केट इथं 3340 प्राइस चाललेली आहे, 3340 ला मार्केट आहे आणि आपला बाय स्टॉप आपल्याला काय सांगतोय, बाय अबाव द करंट प्राइस. म्हणजे मला ऑर्डर कधी पंच करायची आहे, करंट प्राइसच्या वर, बरोबर. सर्वांनी माईक चालू ठेवा, रिस्पॉन्ड करत चला, कारण ऑर्डर टाईप समजणं खूप गरजेचं आहे. हे आपल्यासाठीच चांगले असतात. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही मार्केटमध्ये सेटअप बनताना अवेलेबल असाल असं नाहीये. कधी कधी तुम्ही मार्केटमधून आउट असता, कधी तुम्ही आउट ऑफ स्टेशन असता, पण जेव्हा तुम्ही फॉरेक्समध्ये तुमच्या पेंडिंग ऑर्डर्स म्हणजे फ्युचर ऑर्डर्स लावून ठेवलेल्या असतात, त्या ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट पण होत असतात, त्यांचं स्टॉप लॉस पण होत असतं, त्यांचं टार्गेट पण होत असतं. त्यामुळे पेंडिंग ऑर्डर समजून घेणं गरजेचं आहे. आता मला सांगा, समजा मार्केट जर 3340 ला आहे आणि आपल्याला बाय स्टॉप लावायचा आहे, तर आपण कुठे लावणार, बाय अबाव द करंट प्राइस. 3340च्या वरती. 3340 3340च्या वर आपण आपली ऑर्डर लावणार आहोत. म्हणजे 3350 असेल, 3360 असेल, 70 असेल, 80 असेल, एनिथिंग वर, पण करंट प्राइसच्या वर लावणार. आता ही प्राइस तुम्ही लॉकिंग प्राइस ठेवा, हिच्यावरच आपण एक्झाम्पल बघणार आहोत. त्यानंतर आपलं सेकंड आहे सेल लिमिट. सेल लिमिट म्हणजे काय, सेल बिलो द करंट प्राइस. मग अशा वेळेस आपण काय करणार, आपली ऑर्डर कुठे असणार, 3340च्या खाली. करंट प्राइसच्या खाली, म्हणजे 3340च्या खाली. पण या दोघी ऑर्डर मध्ये आपण कोणकोणती यूज केले आहे, जी आपण फर्स्ट ऑर्डर बघितली ही बाईंग साईडलाच असणार, बरोबर. आणि जी सेकंड ऑर्डर बघितली ही सेलिंग साईडला असणार. जर ती डाऊन साईड म्हणजे करंट प्राइसच्या खाली आपण एक्झिक्यूट करतो, ती ही सेलिंग साईडलाच असणार. म्हणजे सेल साईडला गेल्यावर म्हणजे डाऊन साईडला गेल्यावर आपलं प्रॉफिट होणार. आणि जी अप साईडची पोझिशन बघितली आपण, बाय अबाव द करंट प्राइस, ही जेव्हा अप साईडला जाईल, बाईंग मध्ये जाईल, तेव्हा आपलं प्रॉफिट होणार. या व्यतिरिक्त आपली थर्ड असणारे बाय लिमिट. बाय लिमिट म्हणजे काय, बाय बिलो द करंट प्राइस. याचा मिनिंग काय होतो, की करंट प्राइस तुमची 3340 आहे, पण तुम्हाला 3340 ला बाय नाही करायचंय. जेव्हा 3340 पासून मार्केट खाली जाईल, तेव्हा तुम्हाला बाय करायचंय. समजतंय? हो. बाय लिमिटचं मिनिंग काय सांगितलं, बाय बिलो द करंट प्राइस. करंट प्राइस काय आहे, 3340 आहे. 3340च्या खाली मार्केट जेव्हा जाईल, मग ते 3335 ला जाऊ, 3330 ला जाऊ, 3300 ला जाऊ, तुम्ही जी काही प्राइस सेट कराल त्या प्राइसला गेल्यानंतर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होणार. पण कशासाठी, बाईंगसाठी. आणि तिथून जेव्हा मार्केट अप साईडला मुवमेंट कराल, तेव्हा तुमचं प्रॉफिट होणार. थांब जरा, थांब. हो, चाललंय. त्यानंतर फोर्थ आहे आपली ओके. सेल लिमिट. सेल लिमिट म्हणजे काय, सेल अबाव द करंट प्राइस. मग करंट प्राइस काय आहे, 3340 आहे, पण जेव्हा मार्केट 3340 पासून वर जाणार आणि वर गेल्यानंतर जेव्हा ती ऑर्डर तुमची एक्झिक्यूट होणार आहे सेलिंग साठी, ती असणार तुमची सेल लिमिट. बिना इथं हे करू. ओके. समजतंय? येस सर.
स्टॉप ऑर्डर म्हणजे कोणती? की ज्या साईडला आपण ऑर्डर लावणार आहे त्या साईडलाच ती मुवमेंट करेल. अप साईडला जर लावली, करंट प्राइसच्या वर लावली तर ती अप साईडलाच मुवमेंट करेल, डाऊन साईडला लावली तर डाऊन साईडला मुवमेंट करेल. आणि लिमिट ऑर्डर म्हणजे काय? की ती आपण अपोजिट साईडला लावणार आहे, करंट प्राइसच्या अपोजिट साईडला. बाईंगसाठी जर ऑर्डर लावायची आपल्याला लिमिट ऑर्डर, तर ती आपण सेलिंग मध्ये लावणार. म्हणजे सेलिंगची जी की डायरेक्शन असणार आहे करंट प्राइसच्या खाली, तिथे आपण बाईंगसाठी ट्रेडिंग लावणार आहे, आपला ट्रेड लावणार आहे. आणि सेल लिमिट कुठे लावणार? सेल अबव द करंट प्राइस, म्हणजे जी काही करंट प्राइस असणार आहे तिच्या वर गेल्यानंतर सेलिंग साईडला तुमचा ट्रेड ऍक्टिव्हेट व्हावा, यासाठी तुम्ही लावणार आहे सेल लिमिट. या 4 ऑर्डर टाइप समजल्या तुम्हाला? हो सर. हो सर. ठीक आहे. आता आजचं आपलं हे सेशन इथं संपलेलं आहे. आता मी तुम्हाला MT5 कसं ओपन करायचं ते दाखवतो. आणि MT5 वर आपण वॉच लिस्ट कशी बनवणार आहे, स्प्रेड कसा असतो, लेव्हरेज कसं सिलेक्ट करणार आहे. सोबतच आता मी ज्या ऑर्डर टाइप्स तुम्हाला सांगितल्या आहे, या ऑर्डर टाइप तुम्ही आता स्क्रीनशॉट काढा किंवा लिहिलेलं असेल. जेव्हा मी मार्केटमध्ये आता MT5 मध्ये ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तिथे सांगणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी मला सांगायचं आहे की या ऑर्डरचा मिनिंग काय होतो आणि आपण कशा प्रकारे लावणार आहे. सो टेक स्क्रीनशॉट, आयदर नोट काढा, कारण मी विदिन 2 मिनिट्स तुम्हाला हे सर्व विचारणार आहे. करू क्लोज? हो हो. ठीक. पवन सर तुम्ही आहे की मीटिंग मध्ये? हो आहे ना सर. ओके. MT5 ला अपडेट आलेलं आहे सर. MT5 मध्ये ऑर्डर टाइप पंचिंग करण्याचं, आपला SL वगैरे मॉडिफाय करण्याचे ना सर्व काही प्लॅटफॉर्म चेंज होऊन गेलेला आहे इंटरनली. हो, मी तेच बघत होतो. हा, मी ट्रेड मारत होतो ना तेव्हा बघितलं. ओके. मी अजून काही अपडेट केलेलं नाहीये, पण ते डिफिकल्ट झालंय आता. हा, डिफिकल्ट होऊन गेला. माझं ऑटोमॅटिकली अपडेट होऊन गेलं, त्यामुळे गडबड झाली. ठीक आहे. आता सर्वांना तुम्हाला MT5 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, मेटा ट्रेडर 5. आणि उद्याच्या सेशनसाठी तुम्हाला कोणतं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, उद्यापासून जे काही होणार त्यासाठी ट्रेडिंग व्यू हे ऍप्लिकेशन तुम्हाला उद्यापासून जे काही सेशन होईल त्यासाठी डाउनलोड करून ठेवायचे. ओके. ओके. आता माझ्याकडे मेटा ट्रेडर 5 ऑलरेडी डाउनलोड आहे, मी ते ओपन करूया. ओपन करतो. आता हा माझा टॅबचा इंटरफेस आहे. टॅबला तुम्हाला वेगळा दिसणार आहे, मोबाईलला वेगळा दिसणार आहे. आता हे थोडंसं मोठं दिसतंय. जेव्हा मी आता ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करेल, लॉग इन केल्यानंतर सेटिंग करेल, तेव्हा ते मोबाईल व्ह्यू मध्ये शिफ्ट होऊन जाईल. आता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की हे तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही MT5 ओपन करणार आहे, MT5 ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ऍक्सेप्ट आणि डिक्लाइन म्हणून बटन आहे, त्यामुळे तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. ऍक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या समोर एक असं पॉपअप दिसून येतंय की ओपन अन अकाउंट, म्हणजे अकाउंट ओपन करा. त्यावर तुम्ही क्लिक करणार आणि इथे तुमचं फर्स्ट डेमो अकाउंट फॉरेक्स मध्ये तुम्ही ओपन करणार. मग इथे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन टाकणार. फर्स्ट तुमचं नाव फिल करणार, त्यानंतर तुमचं सरनेम, त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. आणि इथे तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे. बेसिक इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली सर्व्हर दिसतंय बघा, मेटा कोड्स डेमो, हे तुम्हाला ऍज इट इज ठेवायचं आहे. त्यानंतर तुमचा अकाउंट टाईप आहे. अकाउंट टाईप तुम्हाला इथे जो आहे तोच ठेवायचा आहे, फॉरेक्स हेज USD. यामध्ये कुठलीही छेडछाड करायची नाही. म्हणजे याचा बेस काय आहे, तर तुम्ही जी काही ट्रेडिंग करणार ना ही डॉलर मध्ये करणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे युरो देखील चूज करू शकता, JPY, GBP, CHF.
हे सर्व काही तुम्ही यूज करू शकता, पण तुम्हाला तसं न करता फॉरेक्स हे USD ठेवायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही लेव्हरेजवर टॅप कराल, लेव्हरेज तुम्हाला 1:1 पासून 1:500 पर्यंत दिसणार आहे. आता आपण बेसिकली जे काही न्यू ट्रेडर्स असतात, न्यूबी असतात, त्यांच्यासोबत आपण 1:500 पासून सुरुवात करत असतो. त्यामुळे सर्वांनी 1:500 म्हणजे तुमच्या अकाउंटला ₹1 जरी असला तरी तुम्ही ₹500 ट्रेड घेऊ शकता. ही कॅपॅबिलिटी तुम्हाला 1:500 लेव्हरेज देत असतं. त्यानंतर तुम्हाला डिपॉझिट म्हटलं जातं. डिपॉझिटमध्ये तुम्ही $3,000 पासून पुढे डिपॉझिट करू शकता. आता आपण इथे बेसिकली $1,00,000 आहे, तिथे आपण $10,000 करून घेऊया. $10,000 आपण ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण ऍक्सेप्ट म्हणणार आहे. ऍक्सेप्टवर जेव्हा तुम्ही टॅप कराल तेव्हा तुम्हाला रजिस्टरवर जायचं आहे आणि रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व काही डिटेल्स तुम्ही ज्या फिल केलेल्या आहे, या सर्व डिटेल्स तुम्हाला ती दिसणार आहे. तुमचं नाव असेल, त्यानंतर अकाउंट टाईप असेल आणि तुमचं डिपॉझिट असेल. सोबतच तुम्हाला खाली सर्व्हरचा पासवर्ड आणि तुमचं लॉग इन आयडी दिसत आहे. हे सर्व तुम्ही डन करायचं आहे. आता मी याला मोबाईल इंटरफेस मध्ये शिफ्ट करतो अगोदर. आता सर्व काही झाल्यानंतर जेव्हा तुमच्या समोर असा एक इंटरफेस दिसतो, मोबाईल मध्ये तुम्हाला सेम असं दिसणार आहे. आता वर तुम्हाला टॉपला कोट म्हणून एक ऑप्शन दिसते बघा, त्यावर जेव्हा तुम्ही टॅप कराल ना, ते 3 लाईनवर तिथे तुम्हाला तुमचं अकाउंट दिसणार आहे मराठी स्टॉक्स म्हणून. आणि जेव्हा मॅनेज अकाउंट म्हणणार आहे तेव्हा इथे तुम्ही तुमचे मल्टिपल ट्रेडिंग अकाउंट्स ऍड करू शकता. जेव्हा प्लस आयकॉनवर क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या ब्रोकरचं नाव टाकायचं. जसं आता एक पॉप्युलर ब्रोकर होता अगोदर एक्सनेस म्हणून, त्याचं नाव टाकून बघूया आपण. बघू शकता आता वेगवेगळ्या कंट्री मधला ब्रोकर दिसतोय. सोबतच आता आपण जो ब्रोकर यूज करतो व्हॅलेटेक्स, आता व्हॅलेटेक्सचे 2 ब्रोकर तुम्हाला दिसतंय. आपण यूज करत असतो इंटरनॅशनल लिमिटेड. तर अशा प्रकारे तुम्ही जो ब्रोकर यूज करणार त्या ब्रोकरचं तुम्हाला नाव टाकायचंय. पुन्हा आपण जे बॉटमला कोट नाव दिसतं त्यावर टॅप करणार. आता तुमच्या समोर जे काही दिसतं या सर्व करन्सी पेअर्स आहे. आता मी तुम्हाला एक डिकोडिंग दाखवतो. आता जी पहिली करन्सी पेअर ही आपली आहे मेजर करन्सी पेअर युरो USD. त्यानंतर सेकंड करन्सी पेअर आपली GBP USD, ही देखील मेजर करन्सी पेअर आहे. थर्ड वाली मेजर करन्सी पेअर आहे. फोर्थ वाली मेजर करन्सी पेअर आहे. त्यानंतर फिफ्थ बघा USD CNH, ही आपली एक्झोटिक करन्सी पेअर आहे. चायनीज युआन, आपण चायनीज करन्सी पेअर मध्ये ट्रेड करत नसतो, ही आपली एक्झोटिक करन्सी पेअर आहे. त्यानंतर USD रब, रब म्हणजे काय, रशियन रबल, ही देखील आपली एक्झोटिक करन्सी पेअर आहे. त्यानंतर लास्टला बघा USD सेक, सेक म्हणजे काय, स्वीडिश कोरोना, ही देखील आपण एक्झॉटिक करन्सी पेअर आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट तुमच्या समोर मेजर, मायनर, एक्झॉटिक सर्व करन्सी पेअर तुमच्या समोर ऍड झालेल्या राहतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, टॉपला जो पेन्सिलचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. पेन्सिलचा आयकॉन जिथे तिथे तुम्हाला डस्टबिनचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि सर्व करन्सी पेअर सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट करून डिलीट करायचे आहे. तर आता तुमच्या जी वॉच लिस्ट आहे यामध्ये एकच करन्सी पेअर ऍड आहे, ती आहे युरो USD. आता तुम्हाला बाकी करन्सी पेअर इथे ऍड करायचे आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जेव्हा आपण उद्या करन्सी पेअर ऍड करणार आहोत तर या करन्सी पेअर तुम्ही सांगणार आहे. आता मला पटापट सर्वांनी मेजर करन्सी पेअर कोणकोणत्या आहे त्या सांगायच्या आहे, त्या आपण इथे ऍड करणार आहोत. मी इथे गोल्ड ऍड करतो अगोदर, XA USD. या व्यतिरिक्त बाकी करन्सी पेअर तुम्ही सांगायचे आहे. चला पटापट सांगा, प्रत्येकाने एक एक सांगा, 2-2 सांगा. GBP USD, GBP USD, युरो त्यानंतर USD, USD, युरो USD ऍड आहे आपल्याकडे. USD JPY, USD JPY, देन XAU USD, XA USD आपण ऍड केलेलं आहे गोल्ड. USD CAD, CAD, USD CAD म्हणजे CAD. त्यानंतर AUD USD, ओके, देन अजून कोण सांगणार आहे? NZD USD.
ओके. तर मला सांगा आपण एकूण किती करन्सी पेअर इथे ऍड केलेले आहे? आपली जी गोल्डची करन्सी पेअर ती मी टॉपला ठेवतोय. सात. ओके. 7 करन्सी पेअर इथे आपल्या ऍड झालेल्या आहे आणि एकूण फॉरेक्स मार्केटमध्ये 7च मेजर करन्सी पेअर आहे आणि जी गोल्डची करन्सी पेअर आहे ती आहे आपली कमोडिटीची करन्सी पेअर. आता तुम्हाला तुमच्या समोर ज्या काही करन्सी पेअर दिसत आहे याच्या बॉटमला एक नंबर चेंज होताना दिसतोय बघा. गोल्डच्या बॉटमला बघा तुम्ही 13, 14, 15, 16, 19, 20 दिसतोय का? हो. त्याच्यानंतर हो. बाकी सर्व करन्सी पेअरच्या खाली तुम्हाला काहीतरी नंबर चेंज होताना दिसतोय. जो नंबर मी तुम्हाला दाखवला त्याच जागेवर बघा. तर हा आहे तुमच्या करन्सी पेअर मध्ये लागणारा तुमचा स्प्रेड. ओके. स्प्रेड समजला तुम्हाला? लेव्हरेज समजलं? लेव्हरेज आपण अकाउंट ओपनिंगच्या वेळेस यूज केलं आणि स्प्रेड मी आता तुम्हाला दाखवलेला आहे. आता ब्रोकरवर व्हॅरी करत असतं की तुमचा ब्रोकर तुम्हाला किती स्प्रेड लावतो. जसं NZD USD ला 10-9 दिसते ते तो वालाच बोलताय ना तुम्ही? हा तोच बोलतोय मी. ओके, ओके. आता प्रत्येक करन्सी पेअर खाली दिसतोय बघा. युरो युएसडी मध्ये 3 दिसतोय, जीबी मध्ये 4 दिसतोय, USD JPY मध्ये 4 दिसतो, USD CAD 3 दिसतो, 5 दिसतो, 10. त्यानंतर जास्तीत जास्त फ्लक्च्युएशन तुम्हाला कशामध्ये दिसून येत आहे? गोल्ड. येस. गोल्ड. कारण जगातले सर्वात जास्त म्हणजे 90% ट्रेडर जर असतील तर ते गोल्ड मध्ये ऍक्टिव्ह असतात. 99% म्हटलं तरी काही अडचण नाही. गोल्ड मध्ये स्प्रेड कुठं दिसतंय म्हणलं? आता तुम्हाला इथे करन्सी पेअरच्या खाली ट्रेड आपला स्प्रेड दिसला. फर्स्ट करन्सी मध्ये खाली 19 आहे तो का? गोल्डच्या खाली म्हणता तुम्ही XAU USD च्या खाली. हा फर्स्ट करन्सी मध्ये कुठे आहे सर? तो नंबर चेंज होतोय बघा करन्सी पेअरच्या खाली. 796. नाही ते नाही ते नाही ते नाही. ते तुम्हाला 19, 18, 17, 14, 4, 5, 8, 10 असं स्प्रेड सेकंड, थर्ड म्हटलं सांगा ना सर त्यांना, मग त्यांना कळू शकेल. कारण ते ओके. स्टेबल आहेत थोडेफार ना. ओके. तुम्ही युरो USD बघा सर. युरो USD मध्ये बघा. तिथं एक नंबर आहे बघा बॉटमला. 2 आणि 3 मध्ये चेंज होतोय फक्त. ओके ओके सर, आलं लक्षात. ठीक आता आहे हा सर, आलं लक्षात. आता जर हा व्हिडिओ बनवला असता तर मी तुम्हाला स्क्रीन झूम करून तो मॅटर हायलाइट करून दाखवला असता, पण आपण आता लाईव्ह बघतोय त्यामुळे. ठीक आहे. तर हा तुमचा स्प्रेड असतो. आता आपण गोल्डच्या चार्टवर येऊया. गोल्ड मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हा गोल्डचा चार्ट आहे. आता बघा, एक तुम्हाला ग्रीन लाईन दिसते आणि एक रेड लाईन दिसते, बरोबर? हो. तर ग्रीन लाईन आणि रेड लाईन या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे ना, याला आपण स्प्रेड म्हणत असतो. एक असते आस्क प्राइस आणि एक असते बिड प्राइस. तुम्ही जर म्हणजे तुम्हाला मार्केट आस्क करताय की 23, 43, 40 ला तुम्ही ट्रेड घ्या, पण जेव्हा तुम्ही 43, 40 ला ट्रेड घेणार आहे तो तुमच्या आस्क प्राइसला न लागता बिड प्राइसला लागणार आहे. जिथं तुमची मार्केट ऑर्डर मध्ये सॉरी तिथे तुमचा ब्रोकर तुमचा मार्केटमध्ये ऑर्डर एक्झिक्यूट करणार आहे. ओके. आता आपण इथे चार्ट तर बघितलेला आहे. वरचा पॅनल थोडासा डिस्कस करून घेऊया. जो तुम्हाला ब्ल्यू आणि रेड कलर मध्ये एक स्क्वेअर दिसतोय बघा टॉपला. जेव्हा तुम्ही हा. त्यावर क्लिक कराल ना तेव्हा तुमच्या समोर असा एक पॉपअप ओपन होईल. एक असणार आहे तुमचं सेलिंग साठी आणि एक असणार आहे बाईंग साठी. जेव्हा तुम्ही सेलवर क्लिक करणार आहे तेव्हा तुमची पोझिशन सेलिंग साठी एक्झिक्यूट होईल आणि बाईंग वर क्लिक केल्यानंतर बाईंग साठी एक्झिक्यूट होईल. ओके. आणि तुमची जी बिटवीन असणार आहे दोघांच्या मध्ये आहे तिथे आहे तुमची लॉट साईज की 0.01 ही मार्केटची बेसिक लॉट साईज आहे. म्हणून डेमो अकाउंट मध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर ती बेसिक लॉट साईज तुम्हाला इथे दिसते. ही तुम्ही मॉडिफाय देखील करून घेऊ शकता तुमच्या पद्धतीने. आणि जेव्हा तुम्ही पहिला ट्रेड तुमचा एक्झिक्यूट करणार आहे बाय किंवा सेल साईडला, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे की त्यावर क्लिक करायचं सिंगल क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक डिस्क्लेमर दिसणार आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा ट्रेड इथे एक्झिक्यूट करायचा आहे. जेव्हा तुमचा ट्रेड इथे लागलेला आहे बघू शकता, तेव्हा तुम्हाला ट्रेड मध्ये यायचं आहे. ट्रेड मध्ये आल्यावर तुम्हाला इथे प्रॉफिट लॉस तुमचा दिसून येणार आहे.
आता बघू शकता मार्केटमध्ये लिक्विडिटी किती जास्त आहे बघा. किती फटफट तुमचे ट्रेड तुम्हाला प्रॉफिट लॉस शो करताय. आता मला सांगा, इथे मला $3 दिसायला लागले होते, 3 पॉईंट समथिंग होतं आणि आपण लॉट ओपन केलेला आहे 0.01चा. तर ही किती पिप्सची मुवमेंट झाली होती जेव्हा आपल्याला $3 दिसायला लागलं? 30 पिप्स. बरोबर. 30 पिप्सची मुवमेंट झाली तेव्हा आपल्याला $30 दिसायला लागलेलं होतं. सॉरी $3 दिसायला लागलेलं होतं. जर आपण इथे लॉट साईज चेंज केली तर आपलं प्रॉफिट लॉस देखील चेंज होणार आहे. हे समजलंय तुम्हाला? हो. येस. आता इथे आपण आपली लॉट साईज देखील चेंज करू शकतो. आपण आता इथे 0.10 यूज करूया. आणि जेव्हा तुम्ही इथे बाईंग करणार आहे किंवा इथे तुमची ऑर्डर एक्झिक्यूट करणार आहे तेव्हा तुमचं प्रॉफिट लॉस बघू शकता किती फटफट चेंज होते बघा. आणि सेम जेव्हा तुम्ही इथे स्टँडर्ड लॉट यूज करणार आहे 1, तर अशा वेळेस देखील तुमचं प्रॉफिट लॉस चेंज होत चालणार आहे. बघू शकता किती फटफट चेंज होतं स्टँडर्ड लॉट मध्ये बघा. समजतंय? त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं की कधी पण ट्रेड करताना तुम्हाला एकाच करन्सी पेअर मध्ये ट्रेड करायचं आहे. कारण जेव्हा तुमचा इथे काय जो तुमचा प्रॉफिट लॉस होणार आहे इथे खाली $3, $37 ते काय दिसतंय, हा तुमचा ओव्हरऑल ऍव्हरेज तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके. तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, या 3 डॉटवर जे तुम्हाला दिसते वर प्राइस नंबर चेंज होत दिसते, या 3 डॉटवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल ना, इथे तुम्ही ओव्हरऑल तुमच्या सर्व पोझिशन क्लोज करू शकता एकाच वेळेस. क्लोज ऑल पोझिशन्स आहे, त्यानंतर क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन्स आहे आणि क्लोज लुझिंग पोझिशन्स आहे. म्हणजे लॉस ज्या काही तुमच्या पोझिशन लॉसमध्ये चालल्या त्या देखील तुम्ही क्लोज करू शकता. प्रॉफिट मधल्या पोझिशन देखील क्लोज करू शकता. आणि जे नंबर्स तुम्हाला इतके फटफट चेंज होऊन दिसत आहे ना, हीच असते फॉरेक्स मार्केटचा ट्रेड करण्यामागे फायदा, की फॉरेक्स मध्ये तुम्हाला लिक्विडिटी खूप मिळत असते. ओके. ठीक आहे. ही झाली तुमची वाली मार्केट ऑर्डर. जी पहिला ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट केला ना आता आपण, त्याला आपण मार्केट ऑर्डर म्हणत असतो. त्यानंतर हे पॉपअप आपण बंद करूया. त्यानंतर आपलं सेकंड पॉपअप असतं वॉच सारखं दिसतंय बघा. त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या लिमिट ऑर्डर आणि स्टॉप ऑर्डर दिसायला लागतात. ही एक हिडन सिक्रेट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे देखील यूज करू शकता. कोर्टमध्ये यायचे तुम्हाला. कोर्टमध्ये आल्यानंतर तुम्ही एका सिंगल करन्सी पेअरवर टॅप कराल. त्यानंतर न्यू ऑर्डर बोलाल. न्यू ऑर्डर बोलल्यानंतर वर मार्केट एक्झिक्युशन दिसतंय. त्यावर क्लिक कराल ना, इथून देखील तुम्ही बाय लिमिट, सेल लिमिट, त्यानंतर बाय स्टॉप, सेल स्टॉप लावू शकता. पण ही प्रोसेस खूप लेंथी होऊन जाते. याच्यामध्ये आपल्याला खूप टाइम द्यावा लागते. त्यानंतर मग आपला एंट्री प्राइस देखील आपल्याला टाकावी लागते. इथे मार्केट ऑर्डरवरून लिमिट ऑर्डरवर शिफ्ट होतो. बघू शकता. तुम्हाला इथे एंटरिंग प्राइस टाकावं लागते, स्टॉप लॉस टाकावा लागतो, टार्गेट टाकावं लागतं. हे सर्व जर टाळायचं असेल ना तर आपण काय करत असतो, इथे येत असतो. इथे आल्यानंतर आपण काय करणार, हे जे घड्याळासारखं आयकॉन आहे त्यावर आपण क्लिक करणार. आता मला सांगा, मी तुम्हाला सेल लिमिट काय सांगितलं होतं सेल लिमिट बद्दल? करंट प्राइसच्या खाली की वर की कसं? चाललेली प्राइस असेल त्याच्या वरतून जर आपल्याला सेल करायचं असेल वरती. तर. म्हणजे करंट प्राइस मार्केटमध्ये जी चाललेली आहे, चालू प्राइस, त्या प्राइसच्या वर जर आपल्याला सेलिंग करायची आहे, तर आपण काय यूज करणार आहे, सेल लिमिट. आणि करंट करंट प्राइसच्या जर खाली आपल्याला बाय करायचंय तर आपण काय म्हणणार, बाय लिमिट. आता बघू शकता ही जी पट्टी तुम्हाला दिसायला लागलेली आहे, मी काय केलेलं आहे, हे जे M1 दिसतंय, M1 शेजारचा जो टॅब आहे त्यावर क्लिक केलेलं आहे. जी तुमच्या समोर हॉरिझॉन्टल लाईन आलेली आहे ती मी करंट प्राइसच्या वर ठेवलेली आहे, तेव्हा ते काय दिसतंय मला, सेल लिमिट. बरोबर. बरोबर. आता ती जर आम्ही करंट प्राइसच्या खाली घेतली तर ती कशामध्ये कन्वर्ट झाली, बाय लिमिट. येस. तुम्हाला बाय लिमिट लावायची सेल लिमिट लावायची तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही काय करणार, एका ज्या प्राइसवर तुम्हाला तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करायचा तिथे तो ठेवणार. त्यानंतर तुम्हाला इथे बॉटमला एक दिसतंय बघा, सेल लिमिट, एसएल आणि टीपी म्हणून एक दिसतंय. त्यापैकी तुम्ही एसएल वर क्लिक करणार. तुमचा स्टॉप लॉस कुठे लावायचा तुम्ही तो स्टॉप लॉस लावणार. त्यानंतर आहे टीपी. टीपी नंतर तुम्ही टार्गेट कुठे लावायचं आहे ते ठेवणार. आणि त्यानंतर जो ब्ल्यू आयकॉन दिसतोय, ब्ल्यू एरो आहे, त्या एरोवर क्लिक केलं की इथे तुम्हाला प्लेस म्हणायचं आहे. ही झाली तुमची सेल लिमिट ऍक्टिव्हेट.
इथे बघू शकता ऑर्डर्समध्ये पेंडिंग ऑर्डर्स जी प्लेस केलेली आहे पण अजून ऍक्टिव्ह झालेली नाहीये. आणि जेव्हा त्या ऑर्डरवर तुम्ही सिंगल क्लिक कराल तिथे तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही दिसणार आहे, एस एल आणि टीपी. आणि जेव्हा त्या ऑर्डरवर तुम्ही सिंगल क्लिक कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की स्टॉप लॉस किती आहे, -$175 आहे. आणि स्टॉप टार्गेट किती आहे, $389 आहे. आता जेव्हा तुम्ही हे वर खाली कराल त्यानुसार तुमचा टार्गेट, त्यानंतर एंटरिंग प्राइस हे सर्व मॉडिफाय होणार आहे. कसं की तुम्हाला वाटलं की इथे नाही लावायचं, मला इथे लावायचं आहे, ही जी रेड कॅन्डल हिच्या बॉटमला लावायचं आहे आणि स्टॉप लॉस मला इथे ठेवायचा आहे आणि टार्गेट मी या ग्रीन कॅन्डलच्या खाली ठेवणार आहे, असं इथे इन बिटवीन ठेवणार आहे. तर मग तुम्ही काय करणार, परत ब्ल्यू कलरच्या ॲरोवर क्लिक करणार आणि मॉडिफाय म्हणणार. हा झाला तुमचा फर्स्ट ट्रेड ज्यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे, सेल लिमिट. ओके. समथिंग वेंट रॉंग. ठीक आहे, असू द्या. त्यानंतर आपण पुन्हा त्याच टॅबवर क्लिक करणार आणि जे सेल लिमिट दिसतंय त्याला आपण काय करणार, बाय लिमिट मध्ये कन्वर्ट करणार. बाय म्हणजे काय, करंट प्राइसच्या खाली आपण बाय करणार आहे. इथे आपण ठेवलेलं आहे. पुन्हा आपण एसएल वरती क्लिक करणार, एसएल लावणार आणि टीपी देखील लावणार. लावला, ओके, डन, प्लेस. ही बघू शकता आपली बाय लिमिट पण लागलेली आहे. आता सेल लिमिट आणि बाय लिमिट आपली लागलेली आहे. आपण काय करणार, आता पुन्हा चार्टवर येणार. चार्टवर आल्यानंतर आपल्याला आता काय बघायचंय, स्टॉप ऑर्डर बघायची. स्टॉप ऑर्डर कशी लावणार आपण, आता जे बॉटमला तुम्हाला सेल लिमिट नाव दिसतंय त्यावर तुम्ही सिंगल क्लिक करणार. ते झालं तुमची स्टॉप ऑर्डर मध्ये कन्वर्ट. जेव्हा ते स्टॉप ऑर्डर मध्ये कन्वर्ट होणार आहे तेव्हा जर करंट प्राइसच्या वर असेल तर ते दिसणार तुम्हाला बाय स्टॉप आणि करंट प्राइसच्या खाली गेले तर काय दिसणार आहे, सेल स्टॉप. तुम्ही बाय स्टॉप लावणार, एसएल वर क्लिक करणार, तुमचं एसएल देखील इथे लागणार आणि तुम्ही टीपी वर क्लिक करणार, तुमचं टार्गेट इथे लागलेलं आहे आणि ब्ल्यू कलरच्या ॲरोवर क्लिक करायचं, प्लेस म्हणायचं. ही झाली तुमची वाली स्टॉप ऑर्डर लागलेली आहे. त्यानंतर फोर्थ ऑर्डर कोणती तुमची, पुन्हा सेल लिमिट आलेली आहे. सेल लिमिटवर टॅप करून तुम्ही स्टॉप ऑर्डर मध्ये कन्वर्ट करणार. त्यानंतर आहे तुमची सेल स्टॉप. सेल स्टॉप लावली, एसएल लावला, टीपी लावला, डन, प्लेस. ही टेक्निक पवन सर असेल, मी असेल, आमची पूर्ण टीम असेल, कम्युनिटी असेल, जे काही आपले स्टुडंट्स आहेत ते सर्वजण हीच टेक्निक यूज करत असतात. कारण जेव्हा तुम्ही इथे जाणार आहे त्यानंतर एखाद्या करन्सी पेअरवर टॅप करणार, न्यू ऑर्डर बोलणार, पुन्हा इथे टाकणार की तुम्हाला स्टॉप ऑर्डर लावायची आहे. मग तुम्ही इथे तुमची मार्केटमध्ये पुन्हा येऊन मार्केटमध्ये कोणती प्राइस चाललेली आहे ती टाकणार आहे. ती टाकेपर्यंत जर मार्केटने ते प्राइस मध्ये तुम्ही बघू शकता फ्लक्च्युएशन किती आहे, किती जास्त लिक्विडिटी आहे, किती जास्त व्हॉल्यूम आहे, मार्केट एका प्राइसला सस्टेन करत आहे का नाही करत आहे. ती प्राइस तुम्ही इथे टाकणार, परत तिथे जर मार्केटने मुवमेंट करून गेलेलं असेल तर त्या प्राइसवर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. मग ते सर्व टाळण्यासाठी आपण ही शॉर्टकट ट्रिक यूज करत असतो. आता बघू शकता आपला चार्ट अशा पद्धतीने दिसतोय. आपल्याला सर्व काही आपण ऑर्डर तिथे लावलेले आहे, करंट ऑर्डर पण चाललेले आहे आणि पेंडिंग ऑर्डर्स पण आहे. जेव्हा मी पेंडिंग ऑर्डरच्या वर 3 डॉट्स आहे तिथे क्लिक करेल तेव्हा मला डिलीट ऑल ऑर्डर्स म्हणून एक ऑप्शन दिसेल. मी सर्व ऑर्डर्स एका वेळेत डिलीट करू शकतो. त्यानंतर लिमिट ऑर्डर्स पण डिलीट करू शकतो आणि स्टॉप ऑर्डर पण डिलीट करू शकतो. जर मी वरच्या 3 डॉटवर क्लिक केलं तर मी माझ्या लुझिंग पोझिशन, प्रॉफिटेबल पोझिशन सर्व काही क्लोज करू शकतो. आता आपण सुरुवातीला ज्या ऍक्टिव्ह पोझिशन्स आहेत त्या क्लोज करून बघूया. काय करायचं आपल्याला, क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन. बघा आपली एक एंट्री क्लोज झालेली आहे. 0.10 चा ट्रेड होता, $4.30 वर तो ट्रेड क्लोज झालेला आहे. बाकीचे ट्रेड्स ऍक्टिव्ह आहे. हे तुम्ही अशा पद्धतीने देखील क्लोज करू शकता किंवा तुम्हाला जो ट्रेड क्लोज करायचा त्यावर लॉंग प्रेस करून ठेवायचा. लॉंग प्रेस केला की ते क्लोज पोझिशन म्हणून एक ऑप्शन दिसतो आणि बॉटमला दिसतंय तुम्हाला ते बघा, क्लोज विथ लॉस. जर तुम्ही प्रॉफिट मध्ये असते तर इथं म्हटलं असतं क्लोज विथ प्रॉफिट आणि हा ट्रेड तुम्ही याच्यावर क्लिक करून क्लोज करू शकता. क्लोज केला की हा ट्रेड तुम्हाला इथे दिसून येईल क्लोज केलेला. आणि तिसरा वे काय आहे की ही पोझिशन तुम्हाला अशी राईट साईडला, लेफ्ट साईडला तुम्हाला ड्रॅग करायची आहे. ड्रॅग केली
की इथे तुम्हाला एक पेन्सिलचा आयकॉन दिसतं, ती तुम्ही मॉडिफाय करू शकता. प्लस दिसतो तिथे तुम्ही चार्टवर जाऊ शकता आणि जे तुम्हाला एक स्क्वेअर दिसतो ना, त्यावर एक ॲरो आहे असा सही वाली टिक आहे, राईट वाली. त्यावर क्लिक केलं की इथे तुम्ही पुन्हा त्याच्यावरच येणार क्लोज विथ पोझिशन आणि हा ट्रेड देखील तुम्ही क्लोज करू शकता. डन म्हणायचं आणि हिस्ट्रीमध्ये यायचं. हिस्ट्रीमध्ये आले की तुम्हाला सर्व काही तुमची हिस्ट्री इथे दिसायला लागेल. आता ओव्हरऑल तुम्ही जे काही 3 ट्रेड केले होते, 3 ट्रेडपैकी 1 ट्रेड तुमचा प्रॉफिटमध्ये होता, बाकी 2 ट्रेड लॉसमध्ये होते. ओव्हरऑल तुम्ही $642 लॉस केलेला आहे. आता बघू शकता मार्केटमध्ये तुम्हाला इथे तुमच्या पेंडिंग ऑर्डर्स लागलेल्या दिसणार आहे. ज्या ऑर्डरवर तुम्ही क्लिक कराल तिचा टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्हाला दिसायला लागेल. समजलं इथपर्यंत सर्वांना? हो, समजलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला MT5 यूज करायचं आहे. आता तुम्हाला होमवर्क हे असणार आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक पॅटर्न कोणकोणते आपले? बुलिश, इन्गल्फिंग बेरिश आणि एंगल्फिंग आणि बुलिश बुलिश इन्गल्फिंग आणि एंगल्फिंग आणि बेरिश. येस. त्यानंतर इम्पॉर्टंट चार्ट पॅटर्न कोणकोणते? डबल टॉप आणि डबल बॉटम. डबल टॉप डबल बॉटम. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला सर्वांना MT5 सॉरी ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर हे ओपन करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू ओपन करणार आहे, ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट एक तुमचीवाली वॉच लिस्ट असणार आहे, ती दिसायला लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता साइन इन करायचं आहे. तुम्हाला काय करायचं, मेन्यूवर जायचं. मेन्यूवर गेल्यानंतर इथे तुम्हाला एक साइन इनचं ऑप्शन दिसणार आहे. साइन इन विथ गुगल अकाउंट करून घ्यायचं. तुमचं अकाउंट साइन इन करायचं. त्यानंतर इथे प्लसवर जायचं. आता जे काही प्रिव्हियस आहे ते तसंच राहू द्या. मी तुम्हाला पुढची प्रोसेस टाकून ठेवतोय की तुम्हाला करायचं काय. बाकीची वॉच लिस्ट आपण उद्या मॉडिफाय करणार आहे पवन सरांसोबत. इथे तुम्हाला XAU USD सर्च करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही XAU USD सर्च करणार आहे तेव्हा तुमच्या समोर एक अशी करन्सी पेअर ऍड येईल. तिच्या पुढे तुम्हाला OANDA ओंडा बघायचं आहे आणि ती करन्सी पेअर तुम्हाला इथे ऍड करायची आहे प्लस आयकॉनवर क्लिक करून. जेव्हा ही करन्सी पेअर तुम्ही ऍड कराल ती तुम्हाला ओपन करायची इथे चार्टमध्ये. चार्टमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला या करन्सी पेअरवर जो पेन्सिलचा आयकॉन दिसणार आहे, पेन्सिलच्या आयकॉनवर तुम्हाला इथे दिसणार आहे तुमचा ब्रश. ओके, हा तुम्हाला कुठे दिसणार आहे आणि जॉमेट्रिक, हां बरोबर, जॉमेट्रिक शेप्समध्ये तुम्हाला ब्रश दिसणार आहे. तो ब्रश तुम्हाला ऍड करायचा. ब्रशवर लॉंग प्रेस करायचं आहे आणि त्याला ऍड टू फेवरेट म्हणायचं आहे. ब्रश ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चार्टवर टाइम फ्रेम बघायची 1 तासाची. 1 तासाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला मी जे काही होमवर्क दिलेला आहे हा फाइंड करायचा आहे. तुमचा डबल टॉप असेल, डबल बॉटम असेल, त्यानंतर जे 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला सांगितले ते कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला फॉर्म शोधायचे. ते असे ब्रशने हायलाइट करायचे. समजा इथे भेटलेला आहे, इथे भेटलेला आहे, इथे भेटलेला आहे, इथे भेटलेला आहे. तर हे तुम्हाला हायलाइट करायचं आणि याचे स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपवर सबमिट करायचे. ओके, ओके सर. होमवर्क समजलं सर्वांना? हॅलो, सर Yes, रिपीट sir. करताय जरा, समजलं. काय म्हणता? रिपीट करताय का एकदा? सर हे बघा, तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर मेन्यूवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला साइन इन करण्यासाठी ऑप्शन दिसेल, साइन इन विथ गुगल. माझं ऑलरेडी आता साइन इन आहे. तुम्हाला काय करायचं, साइन इन विथ गुगल करायचं आहे. त्यानंतर वॉच लिस्टवर यायचं आहे. वॉच लिस्टवर आल्यानंतर इथे तुम्हाला एक प्लस आयकॉन दिसणार आहे. ऑलरेडी तुम्हाला बाय डिफॉल्ट तिथे खूप सारे दिसणारच आहे, खूप साऱ्या करन्सी पेअर दिसणार आहे. पण तुम्ही काय करायचं आहे, प्लस आयकॉनवर यायचं आहे. इथे तुम्ही XAU USD सर्च करणार. सर्च केल्यानंतर ओंडा OANDA हे नाव दिसेल तुम्हाला, XAU USD ओंडा. त्यावर प्लस आयकॉनवर क्लिक करायचा आणि ती करन्सी पेअर तुमच्या चार्टवर ऍड करायची. ऍड झाली की चार्टमध्ये यायचं, त्या करन्सी पेअरवर क्लिक करायचं. त्यानंतर असा एक मोठा स्क्वेअर दिसेल तुम्हाला इथे बघू शकता. त्यावर तुम्ही क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन होईल. आता हे ओपन झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे की 1 तासाचं शिफ्ट करायचं आहे. बघू शकता तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्यावर तुम्हाला दिसेल की टाइम फ्रेम शिफ्ट करण्यासाठी ऑप्शन. तिथे तुम्हाला 1 तासावर शिफ्ट व्हायचं आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा ब्रश फाइंड आउट करायचा आहे. जे काही टूल्स तुम्ही यूज करणार आहे
त्यामध्ये जॉमेट्रिक शेप्स म्हणून एक ऑप्शन असतं, त्यामध्ये तुम्हाला ब्रश दिसत असतो. आता ब्रशवर तुम्ही लॉंग प्रेस केलं की ती ऍड टू फेवरेट होत असतं. आता सिमिलरली ही प्रोसेस जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर करत असाल ते जस्ट अ मिनिट मी तुम्हाला लॅपटॉपची स्क्रीन शेअर करून दाखवतो. माझी लॅपटॉपची स्क्रीन दिसते का सर्वांना? लॅपटॉपची स्क्रीन दिसते का म्हटलं सर्वांना? हो नाही दिसतंय आता. Yes, sir, Hello. दिसते. दिसतंय. ठीक आहे. इथे तुम्हाला लॅपटॉपवर आल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग व्यू सर्च करायचं आहे. ट्रेडिंग व्यू सर्च केलं की तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर जायचं आहे. पहिल्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे एक सर्च म्हणून ऑप्शन दिसतंय बघा आणि इथे एक गेट स्टार्टेडचं ऑप्शन दिसतंय. गेट स्टार्टेड म्हणलं की तुम्ही इथे तुमचं प्रीमियम वगैरे घेऊन सुरुवात करू शकता, पण हे तुम्हाला करायचं नाहीये. जस्ट अ मिनिट. इथे तुम्हाला मार्केट्स म्हणून एक ऑप्शन दिसतंय बघा. जस्ट अ मिनिट. पवन सर आपण पुढे निघून गेलो ना. ओके, या डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं सर्च मध्ये जायचंय. सर्च मध्ये तुम्हाला इथं सुरुवातीलाच बघा गोल्ड म्हणून दिसतंय बघा. XAU USD गोल्ड आणि इथे तुम्हाला लॉन्च म्हणून दिसतंय बघा लॉन्च चार्ट. लॉन्च चार्टवर क्लिक करायचं. तुम्ही गोल्डच्या अशा प्रकारच्या चार्टवर तुम्ही लॉन्च होताय बघा. सर एक क्वेश्चन आहे. बोला. जसं समजा आपल्याला बेअरिश एंगल्फिंग किंवा बुलिश एंगल्फिंग बघायचं आहे, ठीक आहे. तर Right. प्रिव्हियस कॅन्डल मध्ये आपण समजा बेअरिश एंगल्फिंग बघतोय. हा. प्रिव्हियस कॅन्डलची बॉडी जी आहे त्याच्यापेक्षा जी सेकंड रेड कॅन्डल बनली बेअरिश एंगल्फ करायला ती बॉडीपेक्षा त्याची म्हणजे बेअरिश कॅन्डलची बॉडी कमी आहे पण त्याची वीक आहे ती मोठी आहे. मग ती पण आपली बेअरिश एंगल्फिंगच होणार ना, कारण त्याने पूर्ण खाल्ले तर त्याला. सर सिंपल कंडिशन आहे. दुसऱ्या कॅन्डलने प्रिव्हियस कॅन्डल पूर्णपणे झाकून टाकली पाहिजे बस. बाकी हा, काहीच नाही मग ती लॉजिक. बॉडीने झाको किंवा कॅन्डल्स म्हणजे वीकने झाको, त्याचा काही संबंध नाही. नाही सर, बॉडीने झाकली पाहिजे ना. प्रिव्हियस कॅन्डल झाकली गेली पाहिजे. आता जर तुम्ही असं म्हणत असेल की तुमची जी पहिली कॅन्डल आहे ती कॅन्डल तुमची वाली एवढी कॅन्डल आहे बरोबर. बरोबर. एक मिनिट थांबा. समजा तुमची पहिली वाली ही कॅन्डल आहे बरोबर. हा. ही झाली तुमची पहिली कॅन्डल. जस्ट मिनिट याला मी सरळ करतो. हा. आणि ही तुमची दुसरी कॅन्डल आहे बरोबर. मी तुम्हाला काय सांगतो की पहिली कॅन्डल आपली झाकली गेली पाहिजे. तुम्ही जर असं म्हणत असेल ना तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे व्हॅलिड नाही राहणार आपल्यासाठी. अच्छा अच्छा. तुम्ही हीच कंडिशन म्हणताय ना. हा हा हा, राईट राईट राईट. म्हणजे एवढी नाही जास्त, पण थोडी कधी कधी कसं होतं की थोडे ती वीकला फक्त वीकनेस तो हे करतोय. नाही हे आता व्हॅलिड आपण नाही राहणार. सर्च करू. आपल्याला कसं प्रिव्हियस बघायचं कॅन्डल पूर्ण बॉडी मध्येच त्याने खाल्लं पाहिजे. ही जी बॉडी असणार आहे या बॉडीने प्रिव्हियस कॅन्डलला खाल्लं पाहिजे पूर्णपणे. त्याला आपण व्हॅलिड ओके म्हणणार ओके आहे. ओके ओके सर कळलं. ठीक आहे. तर मग चार्टवर तुम्हाला काय करायचंय, चार्टवर लॉन्च व्हायचंय. त्यानंतर इथे बघा 1H दिसतोय, या 1 हॉवरवर शिफ्ट करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला एक हे बघा टेक्स्ट मध्ये नाहीये, इथे एक स्क्वेअर दिसतोय बघा. स्क्वेअरच्या समोर एक छोटासा एरो आहे, त्या एरोवर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला 1 नंबरला दिसतोय ब्रश. ओके, हा ब्रश तुम्ही यूज करू शकता किंवा ब्रश ऐवजी तुम्ही माझं म्हणणं आहे हे सर्कल यूज करा. या सर्कलवर टॅप करायचं तुम्हाला, हे सर्कल फेवरेट करायचंय. हे फेवरेट कसं करू शकतो तुम्ही, या सर्कलच्या पुढे तुम्हाला एक स्टार दिसतोय, या स्टारवर तुम्ही क्लिक करायचं असं सिंगल.
आणि हे तुम्ही फेवरेट करून घ्यायचे. आता हे माझ्यासमोर खूप सारे टूल्स तुम्हाला फेवरेट केलेले दिसत आहे. हे टूल्स आपण यूज करत असतो. मग तुम्हाला काय करायचंय, जिथे जिथे तुम्हाला तुमचं फाइंड होणार आहे, सापडणार आहे, तिथे तुम्हाला असं तुमचं सर्कल ठेवायचं आहे. समजा मला इथे सापडलाय ना, तर मी काय करणार, हा सर्कल घेणार, इथे टॅप करणार आणि असं थोडासा इकडे तिकडे ओढणार. एक मिनिट. नेटवर्कचा काहीतरी ग्लिच येतोय. इथे भेटलं ना, तुम्ही इथे काय करणार, असा ड्रॉ करणार छोटा छोटा. ओके, हा झाला. त्याच्यानंतर समजा मला दुसरीकडे कुठे भेटतोय, तर मी काय करणार, त्या ठिकाणी ड्रॉ करणार. हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने फाइंड आउट करायचंय, कुठे कुठे कोणती गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक टूल यूज करायचं. इथे टी दिसतोय तुम्हाला, या टी वर क्लिक करायचं, टेक्स्ट असेल. आता तो टी वर आल्यानंतर तो सुद्धा तुम्हाला फेवरेट करून घ्यायचा आहे. चला आपण टेक्स्ट पण फेवरेट करूया. टेक्स्ट फेवरेट केला, इथे टी तुम्हाला दिसायला लागला, टी वर क्लिक करायचं. आता समजा इथे तुम्हाला डबल टॉप दिसलाय, तुम्ही इथे क्लिक करणार, इथे लिहून ठेवणार TOUBLE डबल टॉप. ओके, हे झालं तुमचं डबल टॉप. इथे तुम्हाला काय दिसलंय, बुलिश इंगलफिन, तर तुम्ही इथे काय करणार, टेक्स्ट घेणार, BULLISH बुलिश इंगलफिन. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट आणि सर्कल दोन टूल यूज करायचे आहे आणि जो काही होमवर्क आपण सांगितला तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे 1 आवरच्या टाइम फ्रेमवर. समजलं? ओके सर. ठीक आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशन मध्ये कोणाला काही डाऊट्स? नाही. ठीक आहे, तर दिलेला होमवर्क तुम्हाला फाइंड करायचा आहे आणि ग्रुपवर सबमिट करायचा आहे. आणि उद्यापासून जे सेशन चालू होणार आहे, उद्यापासून सेशन पवन सर घेतील. उद्यापासूनचे सर्व सेशन इम्पॉर्टंट असणार आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट, कारण उद्यापासून आजपर्यंत आपण काय डिस्कस केले, पूर्णपणे बेसिक्स आहे. उद्यापासून जे काही चालू होणार आहे हे पूर्णपणे AMS कन्सेप्ट चालू होत आहे. तर उद्यापासूनच्या सेशनला सर्वांची ऍक्टिव्हनेस असणं खूप गरजेचं आहे, कारण जे ऍक्टिव्ह असतील त्यांनाच AMS कन्सेप्ट 100% प्ले करता येईल. ठीक आहे. ओके सर. ओके. ओके, आता सर. समजलंय सर्वांना? हो, समजलं. ओके. अनिकेत सरांना समजलंय वाटतं, बाकी पवन सर, संकेत